दरवर्षी ही असोसिएशन गरजू विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी मदत करत असते. ते आमचे प्रकाश ठाकूर, जगदीश ठाकूर आणि जयदास ठाकूर असे 3 ठाकूर, आमचे संदीप बडवे आणि मारुती म्हसे, आमचे अनिल दादा यांचे बंधू भगवान यांचे सासरे, त्यांचेही मनापासून आम्ही इथे स्वागत करतो. प्रवीण घरत पापडीचा पाडा आणि मुरबीचे नरेश पाटील. प्रवीण घरत यांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊन आमचा सन्मान स्वीकारावा. प्रवीण घरत आणि त्यांच्या बंधूंनी आम्हाला 2 ट्रॉफीज इथे देणगी रूपानं दिलेल्या आहेत. त्यांचं प्रवीण घरत यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. प्रवीण घरत आणि कैलास घरत यांचं स्वागत. आमचे किशोर भोपी, कृपा ट्रान्सपोर्ट आणि जेडी भोपी या पाहुण्यांना विनंती आहे की त्यांनी आमचं स्वागत स्वीकारावं. निलेश भोपी आणि जेडी भोपी. रोशन पाटील मुरबीचे यांना विनंती आहे की त्यांनी आमचं स्वागत स्वीकारावं. आणि प्रवीण माळी खैरणे आणि विलास भोपी रेडगर, प्रवीण माळी खैरणे, विलास भोपी रेडगर या 2 पाहुण्यांना विनंती आहे की त्यांनी आमचं स्वागत स्वीकारावं. आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि वळूया समालोचन कक्षामध्ये, जिथे समालोचन करणार आहेत आमचे डोंबिवलीवरून खास आलेले प्रसाद परब आणि मच्छिंद्र पाटील. थँक्यू सो मच टीके माळी, मनपूर्वक आभार. आणि सुरुवात खूप चांगली झाली. पहिल्या चेंडूवर चौकार पाहायला मिळतोय, पण बॅट्समनची नावं अजूनमध्ये आम्हाला समजलेली नाहीयेत. मुस्तकीन मुकादम पहिल्या षटक हाताळतोय आणि पहिल्या चेंडूवर खूप चांगला अपरकटचा फटका. येस, मंगेश भोमकर या पाहुण्यांना विनंती आहे की त्यांनी आमचं स्वागत स्वीकारावं. सन्माननीय मंगेशजी भोमकर. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थोडासा ऑर्थोडॉक्स फटका क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये कव्हर पॉईंट वरून येत्या चेंडू उचलण्यासाठी. आणि तोपर्यंत आघाडीचे दोन्ही फलंदाज एकदा इथे कंप्लीट करतायत. विलास आहे, विलासच्या सोबत आलेत आघाडीला, म्हणजेच करण आता मात्र स्ट्राईक एंडला येईल. धावसंख्या आपण बघत आहोत अंकित झाले एकूण 5 धावा. आपण पाहत सामन्यात म्हणजेच इन्क्रेडिबल खालापूर नाणेफेक जिंकून संजय सोलंकीने मात्र गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि अंश 11 आदई वावंजे विभाग या संघाला इन्व्हाइट केलंय फलंदाजी करण्यासाठी. ओपनिंग पेअर विलास आणि करण तुम्हाला पाहायला मिळतात मैदानावर. धावसंख्या अंकित झाली 5 धावा. पॉवर प्लेचं पहिले षटक मार्गस्थ असताना ओ द विकेट. खूप चांगला बाउन्स, खूप चांगला रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. मुस्तकीन मुकादम प्रोफेशनल क्रिकेटचा खूप चांगला दांडगा अनुभव या खेळाडूकडे आहे. मगाशी आमचं थोडंसं चुकीची झाली कारण आम्हाला खेळाडूंची नावं माहिती नव्हती. तर स्ट्राईक एंडला विलास नाही तर विश्वास होता. विश्वासने आपल्या बॅटमधून चौकार, त्यानंतर एक सिंगल अशा मुवमेंटला तो 5 धाव्यांवर तो खेळतोय आणि स्ट्राईक रोटेट केले त्याने करणकडे. आणि करण आतापर्यंत धावसंख्या अजून त्याची नोंदली गेलेली नाहीये. धावसंख्या 5 धावा धावफलकावर. ऑन द राईजच्या तुम्ही पाहताय टप्पा पडल्यानंतर चेंडू ऑन द राईज म्हणजे टप्पा पडण्यात चेंडू जास्त बाउन्स होतोय. त्याचा चेंडूचा पाठला किल्ला तुम्ही पाहतात टोसवर उभे राहिले, चेंडू खेळण्याचा प्रयत्न, पण चेंडू खूप हाईटच्या वरून निघून जातोय. पंचांकडे मागणी करत असताना पंचांनी योग्य डिसिजन दिलाय कारण 1 बाउन्सचा कॉल दिलाय तो म्हणजे गोलंदाज मुस्तकीन मुकादमला. धावसंख्या 5 धावा धावफलकावर. चांगलं षटक पाहायला मिळतंय. एक चौकार विश्वासच्या बॅटमधून आल्यानंतर काय कमबॅक केलं गोलंदाजीमध्ये ते मुस्तकीन मुकादमने. ओ द विकेट. थोडासा फुललेंचा चेंडू ऑप्शन थोडासा बाहेर इन्व्हाइट करत असताना इनसाइड एज घेतल्यानंतर चेंडू मागे निघून जातो यष्टीच्या मागे आणि पुन्हा डॉट पाहायला मिळते. करण स्ट्राईक एंडला आल्यानंतर मी वाटत किंवा कॉन्फिडन्स पाहायला मिळत नाहीये, आत्मविश्वास त्याच्यामध्ये पाहायला मिळत नाहीये. पण विश्वासारखा खेळाडू जर तुमच्या समोर असेल तर कॉन्फिडन्स तुमच्यासाठी जास्त असायला पाहिजे. चांगली बॅटिंग होणं गरजेचं आहे, खास करून पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. पण तसं काही चित्र पाहायला मिळत नाहीये. मुस्तकीन मुकादम जबरदस्त कमबॅक करतोय आणि निश्चितच म्हणे किंवा त्या धावसंख्येला पूर्णपणे त्याने अंकुश टावलाय या षटकामध्ये.
लेंथ गोलंदाजी जबरदस्त चेंडू भाग पाडला हा फटका खेळण्यासाठी 3 चेंडू तुम्ही पाहतात लगातार डॉट गेल्यानंतर या चेंडू मला मोठा फटका मारण्याचा हा प्रयत्न फलंदाजाचा होता पण चेंडूच्या लाईन मध्ये स्वतःहून विलग झाले क्रॉस बॅट शॉट खेळण्याचा प्रयत्न होता शॉर्ट सिलेक्शन चुटलं आणि तुम्ही पाहतात चेंडू लिडिंग एज घेऊन मात्र जातो तो बरोबर विकेट किपरच्या हातामध्ये आणि पहिली सफलता मुश्ताकीन मुकादम आपल्या संघाला मिळवून देतोय फलंदाज धन्यवाद डीजे. मी या अगोदरचा जो सामना झाला त्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे देतोय. मॅन ऑफ द मॅच ज्यानं धुवाधार फलंदाजी केली तो सुमित धोंगडे स्वरा 11 कणबोली संघाचा. त्याला विनंती आहे की त्यानं इथे येऊन बक्षीस घ्यावं. मी आदरणीय सुरेश दादा पाटील, ज्ञानेश्वर मालकर आणि अविनाश पाटील या पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभहस्ते हे पारितोषिक द्यावं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, हेल्मेट आणि मोमेंटो असं पारितोषिक इथे देण्यात येत आहे. आणि अमर म्हात्रे यांच्याकडून 7,500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे सुमित धोंगडेला. 50 साठी 5,000 आणि हायट्रिक जी षटकारांची मारली त्याच्यासाठी 2,500 रुपयांचं पारितोषिक. 7,500 आणि मोमेंटो आणि हेल्मेट. त्याचप्रमाणे ओमकार पाटील यालाही विनंती आहे की आपण बक्षीस घेण्यासाठी कृपया यावं. 2,500 रुपयांचं पारितोषिक वहाळ ग्रामपंचायतीचे सरपंच अमर म्हात्रे यांच्याकडून ओमकारला षटकार हायट्रिक साठी मिळालेलं आहे. दोघांनी येऊन पारितोषिक घेऊन जावं. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू टीके माळी. चेंडू तुम्ही पाहतात ऑफस्पिनच्या बाहेर आणि पंच सिलेंडर हा चेंडू वाईड आहे. पहिलं षटक मच्छिंद्र खूप चांगलं पाहायला मिळालं. मुश्ताकीनच्या पहिल्या चेंडूवर चौकार पाहायला मिळाला विश्वासच्या बॅटमधून पण विश्वासला स्ट्राईक एंडकडून नॉन स्ट्राईक एंड पाठवत असताना एकदा त्याने अंकित केली होती पण नंतरचे 4ही चेंडू तुम्ही जर बघितले स्ट्राईक एंडला करण खेळला आणि करण शेवटच्या चेंडूवर बाद झाला त्यामुळे धावा तिथे आल्या नव्हत्या. त्यामुळे तुम्हाला पाहायला मिळते की प्लस पॉईंट फक्त 5 धावा पहिल्या षटकाने अंकित झाल्या आहेत. या षटकाची सुरुवात आपण पाहतोय वाईडने झाली आहे आणि एकदा अंकित झाली आहे ती वैभव पाटील या गोलंदाजीची. हे दुसरं षटक आहे मैदानावर आणि वैयक्तिक पहिलं षटक वैभव पाटील घेऊन आलाय आणि विजय पिल्ले आलाय नवीन फलंदाज त्याच्या आतमध्ये म्हणजे नॉस्टाकी गेंडला. ओ द विकेट ऑन साइडला थोडासा क्रॉस बॅटेड शॉट मिडॉन चेंडू मागे जातोय. वेगवान फटका होता विश्वासचा आणि तोपर्यंत कंप्लीट होते या चेंडूवरती एकच धाव. विश्वास आणि त्याचबरोबर विजय बालाजी मैदानाच्या आतमध्ये या धावसंख्येला आता चांगला आकार देण्याचा प्रयत्न मात्र असेल मैदानाच्या आतमध्ये. या फलंदाजीतून इनक्रेडिबल खालापूर नाणेफेक जिंकून संजय सोलिंकेने विचार केला गोलंदाजी करण्याचा आणि इन्व्हाइट केलं फलंदाजीला ते अंशिलेवन या संघाला. हा सर, अजून पारितोषिक आलेलं आहे सुमित डोंगरेसाठी. मुकेश ठाकूर आणि नरेश पाटील यांच्याकडून मिळून 3,000 रुपयांचं पारितोषिक आलंय ते सुमितला. सर पंच केल्या चेंडूला विजयने शतशः काय डीप एक्स्ट्रा काढतो पण चेंडू कव्हर करतील तोपर्यंत मिळते ती फक्त एकच धाव. थोडंसं सावध पवित्रा घेतलाय. थोडंसं मात्र तुम्ही पाहतात स्टान जो आहे फलंदाजाचा थोडंसं मात्र सावध पाहायला मिळतो. याचं कारण पहिला फलंदाज खूप लवकर बाजल अशा मुवमेंटला मात्र एक सावध पवित्रा घेऊन या 6 षटकांच्या सामन्यामध्ये चांगलं क्रिकेट खेळावं लागेल आणि त्यामुळेच दोन्ही फलंदाज सेट होण्याचा इथे प्रयत्न करतायत. वैभव पाटील हायवे कडून लेंथ गोलंदाजी ऑप्शनच्या खूपच बाहेर. गुड लेंथवर चेंडू टप्पा पडल्यानंतर पिचिंग झाल्यानंतर चेंडू भरपूर राईज होतोय, भरपूर बाउन्स होतोय आणि आउट स्विंग सुद्धा होतोय. इथे मात्र स्ट्राईक एंडला विश्वासला मात्र त्याला थोडंसं खेळवून ठेवायचं आहे, थोडंसं बॅकफुटवर ढकलायचं आहे पण स्वतःची लाईन ते विसरत आहेत आणि सातत्याने तुम्ही पाहता चेंडू या षटकामध्ये हा दुसरा वाईट तुम्हाला पाहायला मिळतोय. रोहित मला सांगतो या षटकात एकूण धावसंख्या आपण जर बघितली तर हे षटक चालू असताना 9 धावा धावफलकर एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. अंश11 या संघाची फील्डमध्ये काही चेंजेस आणतायत. डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू जो मात्र सर्कलच्या आतमध्ये होता त्याला पुन्हा एकदा मागे पाठवलंय आणि डीप पॉईंटच्या खेळाडूला मात्र सर्कलच्या आतमध्ये आणलंय शॉर्ट पॉईंट रिजनमध्ये. वैभव ओव्हर द विकेट. चेंडू अजून एकदा लेंथ गोलंदाजी, हलकासा चेंडू आउट स्विंग होतोय. फलंदाज जर तुम्ही जर बघितलं तर फलंदाजाकडे थोडंसं फुटवर्क कमी आहे. विश्वास पाटील बघितलं तुम्ही जर थोडेसे शफल झाले होते पण बघितलं की चेंडू त्याच्या रीचच्या बाहेर आहे, थोडासा बाउन्स झाला आणि बॅटच्या वरून चेंडू खूप वेगाने निघून जातोय तो यष्टीच्या मागे. डॉट बॉल. धावसंख्या कायम धावफलकावर 9 धावा पाहायला मिळतात. 1 गड्याचं पतन झालंय मैदानावर अंश11 या संघाचं प्रथम फलंदाजी करत असताना. ओव्हर द विकेट. वैभव पुन्हा लेंथ गोलंदाजी पाडता चेंडू जास्त बाउन्स होतोय.
फलंदाजचा थोडासा आउट ऑफ रेंज, चेंडू जास्त बाउन्स झाला, यष्टीच्या मागे मात्र चेंडू निश्चितच निघून जातोय आणि पंच पुन्हा एकदा स्वतःचे इथे मात्र हात स्वतःपासून लांब नेत असताना कॉल करतात वाईटचा आणि एक बाउन्सचा कॉल सुद्धा दिलाय तो गोलंदाज वैभव पाटीलला. खालापूरचे मनोज पाटकर यांचं सुद्धा आगमन झालंय, मनपूर्वक स्वागत. मागचा सामना वचित आपण जर बघितला तर जवळजवळ 16,500च्या पलीकडे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद युट्यूबच्या माध्यमातून पीटीसी लाईव्हच्या थ्रू घेत होते आणि आता सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते की ही संख्या मात्र 10,000च्या पलीकडे सुद्धा आहे. त्यामुळे रायगड प्रीमियर लीग शेवटच्या दिवसात नक्की काय आहे हे मात्र प्रेक्षक ऑनलाईनच्या माध्यमातून बघतायत. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू ती मात्र लेफ्ट केलाय. विश्वास पाटील थोडासा मात्र प्रश्नार्थी चिन्हाने मात्र बघतोय पंचांकडे की चेंडू एक्झॅक्टली ज्याप्रमाणे निघून गेलाय ऑप्शनच्या थोडासा बाहेर तो मागणी करतोय पंचांकडे वाईटची, पण तसं काही नाहीये. रिटर्न क्रिजच्या आतमधून चेंडू निघून जातोय आणि पंच सांगतात तिथे डॉट बॉल. धावसंख्या कायम 10 फलकावर, दुहेरी अंकामध्ये 10 धावा. सुरुवात थोडीशी सावध कारण संधी अजिबात देत नाही. पहिल्या षटकात मुश्ताकीन मुकादम अप्रतिम स्पीड टाकत असताना त्याने अवघ्या 5 धावा खर्च केला, एक सफलता अर्जित केली आणि या षटकात सुद्धा तसं काही चित्र पाहायला मिळतंय की मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवलंय. या 10 धाव्यांमध्ये फक्त एकमेव चौकार आलाय तो इनिंगच्या पहिल्या चेंडूवर. अजून एक चांगला चेंडू, गुड बॉलिंग परफॉर्मन्स, ब्युटिफुल बॉलिंग. क्रीजचा का अप्रतिम वापर पाहायला मिळतोय, लेनचा अप्रतिम वापर पाहायला मिळतोय आणि गुड लेंथ वरनं चेंडू जबरदस्त टेक ऑफ घेत असताना खूप काही ते प्रश्न विचारून जात आहेत. एक लिजेंड खेळाडू स्ट्रायकिंग एंडला विश्वास पाटीलला. ब्युटिफुल ब्युटिफुल परफॉर्मन्स इन द बॉलिंग परफॉर्मन्स इन द ग्राउंड. वैभव पाटील पुन्हा एकदा हायवे एंड कडून उजव्या हाताने अजून एक चांगला चेंडू. आता अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळतोय आणि चेंडू बरोबर चेंडू निघून जातो यष्टीच्या मागे. अजून एक डॉट बॉल, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. या षटकामध्ये पूर्णपणे डॉमिनेट केलंय. अप्रतिम बाउन्सर, स्लो रन बाउन्सर, तिखट बाउन्सर पाहायला मिळाले आणि प्रत्येक चेंडूला इथे मात्र अजिबात उत्तर नव्हतं विश्वास आणि त्याचबरोबर विजयकडे आणि अप्रतिम षटक पाहायला मिळते. या षटकात सुद्धा 5 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. अंकी झाले एकूण 2 षटकात 10 धावा आणि 1 गडी बाद. रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. तर एक पारितोषिक सत्यानंदजी मात्रे आम्हाला इथे सांगतायत. एक पारितोषिक असं आलंय अनमोल कडव आणि त्याचबरोबर संजू गावण यांच्याकडून पारितोषिक आलंय. खास करून बॅटिंग करणारा जो संघ आहे म्हणजे अंशिलवन आदई वामजे विभाग यांच्या फलंदाजीमध्ये यांच्या टीममध्ये किंवा यांच्या संघामध्ये कुठलाही खेळाडू जर अर्धशतक झळकावतोय तर तब्बल 10,000 रुपयाचं कॅश प्राईज असेल अनमोल आणि त्याचबरोबर संजू यांच्याकडून. थँक्यू सो मच फॉर प्राईज. मुश्ताकीन वन्स अगेन इन सेकंड स्पेल. पहिल्या स्पेलमध्ये 5 धावा आणि 1 गडी बाद असा स्पेल होता पहिल्या षटकामध्ये आणि तो सेकंड स्पेलमध्ये येतोय. समोर जर स्ट्रायकिंग केला फलंदाज विजय पिल्लाई. ओ द विकेट. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. चेंडूचा रेंज जर बघितली तर टप्पा पडला तर थोडासा अतिरिक्त बाउन्स होतोय आणि पंच सिग्नल करतात इट इज व्हाईट बॉल. हाईट फॅक्टर, चेंडू टप्पा पडल्यानंतर एक्झॅक्टली तो कशा प्रकारे तो ट्रॅव्हल झाला, कशा प्रकारे तो मागे निघून गेला, हाईट फॅक्टर काय होता हा पंचांनी बघत असताना मात्र तिसऱ्या मात्र मुख्य पंचांनी मात्र निर्णय कळवलाय आमच्या रोहितकडे. रोहितने सांगितलं इट्स व्हाईट. व्हाईट टाकल्यानंतर बाउन्स सुद्धा पाहायला मिळाला. त्याचबरोबर पंचांनी लगेचच एक कॉल दिलाय म्हणजेच 1 बाउन्स. तुझा कोठा कंप्लीट झालाय 1 बाउन्सचा आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकली ती 11 धावसंख्येवर. थोडासा ओव्हरपिच बॉटम हँडचा खूप चांगला वापर व्ही शेप मध्ये एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये थोडासा वाईडिश सरकतात. लॉंग ऑफला 2 धावायचा प्रयत्न कॉल दिलाय विश्वासने. 2 धावा इथे पूर्ण होत असताना कारण गरज आहे धावेंची अंशिलेवन या संघाला. कारण पहिली 2 षटकं अत्यंत इकॉनॉमिकल पाहायला मिळाली मच्छिंद्र. पहिल्या षटकात 5 धावा, दुसऱ्या षटकात सुद्धा 5 धावा पाहायला मिळाल्या आणि अशा मुवमेंटला आता मात्र धावांची गरज आहे मध्ये अंशिलेवन या संघाला. धावसंख्या अंकित झाली एकूण 13 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. स्ट्राईक एंडला विजय. खोदून काढायचा प्रयत्न, लिडिंग आहे. चेंडू हवेमध्ये, मिस टाइम फटका. सर्कलच्या आतमध्ये चेंडू लँड होतोय. विश्वासने कॉल दिले 2 धावा तो पूर्ण करू शकतो. काय फिटनेस आहे, काय रनिंग आहे, काय कॉन्फिडन्स आहे विश्वासमध्ये तो पाहायला मिळतोय. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे कंप्लीट करत विश्वासने. थोडंसं मात्र मला असं वाटलं की त्याच्या पायामध्ये थोडीशी दुखापत आहे की काय. मगाच्या सामन्यात जर तुम्ही आपण बघितलं तर ज्या दुखापतीतून कित्येक सीझन लांब होता सुमित डोंगडे, ती दुखापत मला जाणवली शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा 50 धावा त्याच्या पूर्ण होत आल्या होत्या तर ती दुखापत जाणवली. पण आपल्या संघासाठी त्यांनी जबरदस्त स्ट्रगल केला, फाईट केली, झुंज दिली. वैयक्तिक अर्धशतक झळकावलं तर संघात सुद्धा शतक झळकावत असताना 100च्या पलीकडे धावसंख्या त्यांनी नेऊन ठेवली 6 षटकांच्या सामन्यामध्ये.
15 ऑन द बोर्ड. थँक्यू रोहित. मला इथे मात्र माहिती देत असताना रोहित पवार आमचे गुणसंख्यक लेखक. 15 धावा धावफलकावर एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. या षटकात थोडासा प्रतिकार करण्याचा प्रयत्न विजय आणि त्याचबरोबर विश्वास करतोय. त्यामुळे या षटकात तुम्हाला पाहिल्यामध्ये एकूण अंकी झाले एकूण आतापर्यंत 5 धावा धावफलकावर. त्यामुळे धावसंख्या 15 धावा एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मुश्ताकीन मुकादम रोह्याचे खेळाडू आहेत. ओ लास्ट मुवमेंटला प्लेइंग फ्रॉम द बॉडी. चिकी सिंगल तर कंप्लीट झाले. पुन्हा एकदा स्ट्रायकर येण्याची मात्र जणू काही ती मात्र संधी मिळाली ती विजयला. हलकीशी थिकीश एज. जर ऍक्शन रिप्ले जर तुम्ही बघितलं तर हलकीशी थिकीच एज घेऊन मात्र चेंडू यष्टीच्या मागे निघून गेला होता. तुम्ही बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाउन्स सुद्धा झाला. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. लास्ट मुवमेंटला लेट कटचा फटका दाखवत असताना बॅटची लिडिंग एज घेतली आणि झेल उडाला होता. तिथे मात्र जीवदान मिळालं त्या विजयला आणि 2 धावा सुद्धा या चेंडूवर कंप्लीट होत आहेत. 17 धावा धावफलकावर. बॉटम हँडचा अजून एक चांगला वापर. फटका रोल केलाय शॉर्ट कव्हर रिजन मध्ये. क्विक सिंगल कंप्लीट केली. धावसंख्येला आकार देत असताना स्ट्राईक एंडला त्याने विश्वासला घेऊन आलाय. कारण विश्वासकडे ती क्षमता आहे, ती ताकद आहे, ती गुणवत्ता आहे, त्याकडे अनुभव दांडगा आहे. अशा मुंबईला विश्वासची फलंदाजी मात्र आपल्या संघासाठी खूप महत्वाची असणार आहे, जो मात्र मैदानाच्या आतमध्ये असताना लीड करतोय. 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावर. आघाडीला येत असताना ओ द विकेट. मुस्तकीन विश्वाससाठी. लास्ट मुवमेंटला बॅट प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. चांगला फटका सेफ शॉट आहे. गॅप मध्ये एक्झिक्यूट केला आणि दुसरा चौकार येतोय तो मैदानावर विश्वासच्या बॅट मधून. सीमारेषे बाहेर 4 धावा. डेलिकेट टच पाहायला मिळाला. लास्ट मुवमेंटला पटका तुम्ही पाहताय जर बाउन्स झाला चेंडू आणि फक्त बॅटचा फेस ओपन केला. पॉईंट वरून चेंडूला एक्झिक्यूट केलंय आणि चेंडू डीप बॅकवर्ड पॉईंटला चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय चौकारसाठी. गुड शॉट. डेलिकेट टच, जंटल टच पाहायला मिळाला. धावसंख्या 22. ओ द विकेट. खोदून काढायचा प्रयत्न होता. ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू. थोडीशी यॉर्कर लाईनची गोलंदाजी होती. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या अंकी झाली ती 22 धाव धावफलकावर एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. हा परब सर 3 षटकांचा खेळ संपला आहे आणि एक बक्षीस इथं आलेलं आहे. जेव्हा चंदू शेट्टे सर आणि प्रवीण दुगाडे जेव्हा चर्चा करत होते खेळाडूंबद्दल की त्यांना न्यायची आणायची व्यवस्था, त्यानंतर त्यांचा सन्मान, त्यांचं खाणं पिणं आणि त्यांचं सगळं पाहुणचार हे सगळे केलं जातं खेळाडूंचं, तेव्हा आम्ही उल्लेख केलेला की समालोचकांना सुद्धा बऱ्याचशा लोकांकडून अशी पसंती मिळते आहे आणि प्रवीण दुगाड्यांचं नाव त्यामध्ये आम्ही घेतलेलं आहे की जे खोपोली, सुधागड पाली, परळी, रत्नागिरी, बामणडोंगरी, खारघर, नवी मुंबई, कर्जत आणि कर्जत विभाग आणि खरं तर मुरबीचं पण नाव घ्यावं लागेल कारण या परिसरामध्ये प्रवीण दुगाड्यांचे भरपूर चाहते आहेत. त्यामधील मुकेश ठाकूर, रोशन पाटील आणि ऋषिकेश घरत हे मुरबीचे जे त्यांचे चाहते आहेत त्यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक प्रवीण दुगाडे यांना आलेलं आहे. तरी मी त्यांना मनापासून धन्यवाद त्यांचं व्यक्त करतो. 15 दिवसाचा विजा जर त्यांना यायचं नसेल तर पैसे अकाउंटला पोहोचवते. तर पहिल्या 3 षटकातील धावसंख्या फक्त 22 धावा धावफलकावर. यासाठी तुम्ही पाहतात मैदानावर 2 षटका पण मुस्तकीन मुकादमची बघितली. 2 षटकात त्याने 17 धावांचा धावा इथे खर्च केल्या आणि 1 सफलता अर्जित केली. 2 षटकांमध्ये एकही निर्धाव नाही आणि त्याचबरोबर वैभव पाटीलचं 1 षटक पाहायला मिळालं. अवघ्या 5 धावा खर्च केल्या. सफलता त्याच्या नावावर आतापर्यंत पाहायला मिळाली नाहीये. 1 गडी फक्त बाद झाला आणि तो मात्र बाद करण्यामध्ये मुस्तकीनला यश मिळतंय. 22 धावा अंकित आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. विश्वास पाटील एका बाजूने मात्र किल्ला लढवण्याचा एकाकी प्रयत्न करतोय कारण त्याने 9 चेंडू 10 धावांचं योगदान दिले. 2 चौका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. तर एका बाजूने आपण पाहतोय फलंदाज म्हणजेच विजय बालाजी आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 8 धावांचं योगदान. चांगली बॅटिंग तो करतोय. करण पाटील सारखा खेळाडू लवकर तंबूत परतला. मगाशी उल्लेख केला की 4 चेंडू त्याने डॉट केले होते आणि 4थ्या चेंडू तुम्हाला विकेट मिळाली ती मुश्ताकीनला. त्यामुळे तुम्ही धावफलक तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळतोय. अंश 11 आदई वामनचे विभाग या संघाने धावसंख्या कुठल्या पहिल्या सत्रामध्ये म्हणजे 22 धावा धावफलकावर एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. तर क्रेडिबल खालापूर ज्याने मात्र नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय संजय सोलिंगच्या संघाने आणि त्यात सुद्धा तुम्हाला गोलंदाजी पाहायला मिळते. मुश्ताकीन मुकादम 2 षटक एकही निर्धाव नाही, 17 धावा 1 गडी बाद. तर वैभव पाटील 1 षटक एकही निर्धाव नाही, 5 धावा आणि एकही गडी बाद नाही. हा परब सर
बरेचसे प्रेक्षक घर बसल्या या मॅचचा आनंद घेत आहेत आणि दुबईवरून खास दुबईवरून छगन गणपत पाटील जे आपले मराठी माणूस आई भवानी ग्रुपचे जय भवानी ग्रुपचे ते सदस्य आहेत ते दुबईवरून या सामन्याचं थेट प्रक्षेपण बघतायत आणि त्यांनी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे की मॅन ऑफ दी सिरीज या रायगड प्रीमियर लीगमध्ये ज्याला मिळेल त्या खेळाडूसाठी त्यांनी पारितोषिक जाहीर केलेलं आहे की दुबईला त्यानं यायचं 15 दिवस आणि 15 दिवसाचा येण्या जाण्याचा राहण्याचा खर्च ते करणार आहेत छगन गणपत पाटील दुबईवरून. आणि त्यांनी अजून एक ऑप्शन दिले की जर त्या खेळाडूला दुबई पाहायची असेल तर मी आहेच तिथे, परंतु जर का त्याला इथे काय काम असेल किंवा काय मॅचेस असेल तो जर येऊ शकला नाही तर त्याचा जो खर्च आहे तो त्याच्या अकाउंटला ते ट्रान्सफर करणार आहेत. म्हणजे एवढे दर्यातील इन्सान दर्यातील माणसं आपल्याला लाभलेली आहेत आणि रायगड प्रीमियर लीगचं जे क्रेज आहे ते क्रेज 7 समुद्रा पार दुबई पर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. जरा जोरदार टाळ्या छगन पाटील यांच्यासाठी होत आहेत. तुम्हाला मनापासून सॅल्यूट. ना डेफिनेटली मी हृदयाच्या अंतकरणात त्यांचे आभार व्यक्त करतो कारण एवढं मोठं त्याने औदार्य दाखवलंय की 15 दिवस त्याला इन्व्हाइट केलंय. जो कोणी प्लेअर द टुर्नामेंट असेल त्यांनी यायचंय माझ्या घरी राहा किंवा पूर्ण दुबई फिरायचं असेल तर तुम्ही फिरू शकता, सगळा काही खर्च माझा असेल. पण कधी कधी अशा गोष्टी असतात की खेळाडूकडे पासपोर्ट नसतो, जायला मिळत नाही आणि असं जर असेल ना तर तुम्हाला 15 दिवसाचा जो काही खर्च होणार आहे ना तो सुद्धा ते त्या तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर करतील. एवढं मोठं मन त्या व्यक्तीमध्ये दाखवलंय छगन पाटील यांचे खरंच मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. आणि दुसरे एक पाहुणे आमचे उसरलीचे सरपंच, उसरली खुर्दचे सरपंच विश्वास भगत यांनी मॅन ऑफ दी सिरीज ज्या खेळाडूला मिळेल त्याच्यासाठी 11,000 रुपयांचं रोख बक्षीस जाहीर केलेलं आहे. त्यांनाही विश्वास भगत साहेबांना सरपंच उसरली ग्रामपंचायतीचे त्यांनाही मनापासून धन्यवाद. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू टी के माळी. म्हणजेच या स्पर्धेमध्ये जो प्लेअर द टुर्नामेंट असणार आहे मच्छिंद्र त्यासाठी हा जॅकपॉट आहे. बाईक नाही, फॉरेन टूर सुद्धा आणि कॅश प्राइज सुद्धा. लॉट्स ऑफ प्राइजेस फॉर प्लेअर द टुर्नामेंट इन RPL रायगड प्रीमियर लीग. जबरदस्त प्रतिसाद प्रेक्षकांचा पाहायला मिळतोय, भरपूर आवाज सुद्धा येतोय. पंच सिलर करतात हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय चौकारासाठी. 4 धावा. येतो तो फलंदाज मैदानावर या चौकारच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. रोहित पवार मला सांगतोय रिव्हर्सचा अटेम्प्ट होता आणि चांगला फटका पाहायला मिळाला तो फलंदाज विश्वासच्या विजयच्या बॅटमधून आणि धावसंख्या चौकारच्या मदतीने पुढे सरकली आहे. ती 26 धावा धावफलकावर. थांबून एक्झिक्यूट केलाय. पॉज अँड एक्झिक्यूट. क्षेत्राच्या काय डीप मध्ये लॉंग ऑनला चेंडू कव्हर करतील कारण वेगवान फटका होता आणि तोपर्यंत मी ती विजयला या चेंडूवर एकच जाव. स्ट्राईक केला येतो तो विश्वास पाटील. काटईचा एक संघ आहे ऋषी 11 काटई या संघाला सुद्धा रिप्रेझेंट करतात 40+ क्रिकेटच्या माध्यमातून. तो खेळाडू तुम्हाला स्ट्राईक एंडला पाहायला मिळतो विश्वास पाटील. लॉट्स ऑफ एक्सपिरियन्स. धावसंख्या 27 धावा धावफलकावर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. थोडासा ओव्हर पिच खोदून काढलाय. मिडॉन चेंडू मागे जातो क्षेत्रक्षक काय डीप मध्ये तोपर्यंत मिळते ती एकच धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. रोहित पवार मला सातत्याने प्रत्येक चेंडूच्या मागची माहिती मला देतोय. अंकित झाले ते एकूण 28 धावा धावफलकावर. समर्थ कडू आहे. 2 लिजेंड्स एकमेकांसमोर, 2 दिग्गज खेळाडू विश्वास आणि समर्थ एकमेकांसमोर पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला आता मात्र आहे तो विजय विल्ले. 28 धावा. थोडीशी सावध सुरुवात आहे मैदानावर अंशिलवन या संघाची. मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवलंय. वैभव असो, समर्थ असो किंवा मुश्ताकीन मुकादम असो या तिन्ही गोलंदाजांनी एक वेगळी छाप सोडली मैदानाच्या आतमध्ये आपल्या इनक्रेडिबल या संघाकडून. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समर्थ कडू थांबून एक्झिक्यूट केलाय. हुक केलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय. बघायचं ते झेल होणार का. अँड व्हॉट अ शॉट, व्हॉट अ इम्प्रोव्हायझेशन. आणि चेंडू लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. प्रीमियर लीग मध्ये साईराज इंटर प्राइजेस झालाय सर. रायगड प्रीमियर लीग मध्ये साईराज संघ आता झालाय सर. अनिल चव्हाण पॉवरफुल ना कुशलई झालाय टीम ऑनर. पॉवरफुल ना कुशलई झालाय. बघायचं कुठला फलंदाज अशा मोमेंटला आपल्या संघासाठी मोठे फटके खेळणार आणि कुठला फलंदाज अर्धशतकाकडेच वाटचाल करणार. जर अर्धशतक त्याने त्या खेळाडूने फटकावलं तर अनमोल कडव आणि संजू गावण यांच्याकडून प्रत्येकी 10,000 रुपयाचं पारितोषिक असेल त्या खेळाडूसाठी. दोघांकडून मिळून असणारे पारितोषिक 10,000 रुपयाचं. अर्धशतक कुठला फलंदाज झळकावतोय अंश 11 या संघाकडून याच्याकडे लक्ष असणार. आतापर्यंत या षटकामध्ये तब्बल 12 धावा खर्च केल्यात समर्थ कडूने.
ओव्हरपिच डिलिव्हरी ऑन साईडला प्लेस केल्या शतक आहे डीप मध्ये स्क्वेअरला चेंडू उचलतील तोपर्यंत कंप्लीट होते. या चेंडूवरती 1 धाव. विजयच्या बॅटमधून हा फटका पाहायला मिळतोय. विजय जणू काही चार्जअप झालाय. स्ट्राईक एंडला विश्वासारखा खेळाडू मैदानावर असताना अशा मुवमेंटला माझ्याकडे किती गुणवत्ता आहे, किती ताकद आहे, किती पोटेन्शियल आहे हे दाखवत असताना आपल्या संघाकडून एक चांगला फटका, चांगली फटकेबाजी करतोय आणि चांगल्या धावसंख्येला आकार देतोय. धावसंख्या 35 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना समर्थ कडू या खेळाडूकडून. हो, चांगला चेंडू होता. थोडंसं ओव्हरपिच पॉपिंग क्रीजच्या बाहेर निघून गेले होते. खेळत असताना डॉट बॉल एसटीच्या मागे चेंडू तिथे थोडासा मात्र फंबल झाले खेळाडू आणि तोपर्यंत 4थ्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. अंकी झाले एकूण 35 धावा. 8.75 ची गती, खूप माफक आहे ही गती आणि सरासरी, त्यामुळे धावसंख्या अवघ्या 35 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 4 षटकांची समाप्ती होतात. मच्छिंद्र काय म्हणशील, विश्वास जोपर्यंत फलंदाजी करतोय, विश्वासची फलंदाजी आपण बघितलं तर रन बॉल इक्वेशन त्याने ठेवलंय. 11 चेंडू आतापर्यंत 11 धावा, पण विजय बालाजी पूर्णपणे चार्जअप झालाय आणि चांगली बॅटिंग करतोय. 9 चेंडूत 20 धावा. प्रसाद, मागच्या सामन्याचा आपण विचार केला, मागच्या सामन्यात 105 धावा झाल्या होत्या आणि त्यामुळे आपण पाहिलं की सुरुवात दगमलीत झाली, कारण P1 आणि P2 मध्ये धावा आले नाहीत. 3 षटकामध्ये आपण फक्त 22 धावा पाहिल्या, त्यामुळे धावसंख्या कुठेतरी कमी पाहायला मिळते. मच्छिंद्र सर, 1 मिनिट फक्त तुम्हाला मी रोखतोय मध्ये, माफ करा. मॅच पण एवढी चांगली रंगात आलेली आहे आणि इक्कू सारखा फलंदाज मैदानात खेळतोय, फलंदाजी करतोय, तर इक्कू साठी पण बक्षीस आलेलं आहे. आणि हे बक्षीस कुठून आलंय तर दुबईवरून. दुबईचे डीजे निकिन बोडके जे दुबईमध्ये आहेत, त्यांनी इक्कू साठी खास, कारण इक्कू त्यांचा फेवरेट प्लेअर आहे आणि या इक्कू साठी 2000 रुपयांचं पारितोषिक षटकारांच्या हॅट्रिक साठी लावलेलं आहे आणि ते फोनवर आपल्याशी बातचीत करतायत. तर इक्कू साठी ही सुवर्ण संधी आहे. डीजे निकिन बोडके दुबई यांच्याकडून लगातार 3 षटकारांसाठी 2000 रुपये. क्या बात आहे. इकूचे मात्र समर्थक आणि प्रेक्षक खूप लांब लांबपर्यंत आहेत आणि बघायचं इकू जेव्हा सेकंड इनिंगमध्ये फलंदाजी लाईल निश्चित ही पारितोषिक त्याला लागू होईल. त्याची फलंदाजी सुद्धा आपल्याला बघायची आहे सेकंड इनिंगमध्ये. अजय मारांगेचा जबरदस्त स्लॉग स्वीप दे दणका आणि इथे मात्र दुसरा षटकार ठोकत असताना विजय पिल्ले आपल्या बॅटमधून सीमारेषे बाहेर 6 धावा. अमर पाटील आणि स्वप्नील पाटील वहाळचे आमचे पाहुणे, त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. थँक्यू. अजय मरागजेच्या पहिल्या चेंडूवर जबरदस्त फटका तुम्हाला पाहायला मिळाला. फेकून दिल्या चेंडूला स्लॉक स्वीपच्या माध्यमातून आणि मगाशीच मी उल्लेख केला की विजय पिल्ले काय चार्जअप झालाय. स्वतःची क्वार्टर सेंचुरी त्याने कंप्लीट केली आहे. 26 धावांवर तो खेळतोय अवघ्या 10 चेंडूमध्ये. गुड बॅटिंग. थांबून खेळायचा प्रयत्न, चेंडू पुन्हा धावेमध्ये मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला थोडासा मागे जाताना जेल टिपण्याचा प्रयत्न करतोय. खराब क्षेत्ररक्षण, एक लॉलीपॉप कॅच होता, पण इथे मात्र नक्की काय होतंय, झेल तर सुटला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. क्या बात आहे. परफेक्ट सॉन्ग, परफेक्ट टाइम, परफेक्ट सॉन्ग आणि एक्झॅक्टली झेल सुटला. चेंडू एवढा उंच गेला होता मच्छिंद्र की त्या फटका जणू काही चटका लागला आणि हाताने झेल सुटल्यानंतर चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय षटकारासाठी. अटॅकिंग बॅटिंग विजय बालाजी मैदानाच्या आतमध्ये येत असताना काय बॅटिंग केलं, काय पोटेन्शियल दाखवलं आपल्या मैदानाच्या आतमध्ये आपल्या बॅटमधून. 11 चेंडू आणि 32 धावा. रेग्युलर ओपन क्रिकेटमध्ये, व्यावसायिक क्रिकेटमध्ये त्याची गोलंदाजी आपण बघतो किंवा तो ॲज अ बॉलर म्हणून संघामध्ये असतो, पण इथे या संघामध्ये खेळत असताना 3ऱ्या क्रमांकावर तो का आलाय, 3ऱ्या क्रमांकावर रिस्पॉन्सिबिलिटी आली आहे, जबाबदारी आली आहे आणि ती जबाबदारी मला इथे विजय पिल्लेच्या बॅटमधून पाहायला मिळते. धावसंख्या 47 धावा धावफलकावर. खोदून काढला चांगला फटका. क्षेत्राच्या काय डीप मध्ये लॉंग ऑफला चेंडूवर येतील तोपर्यंत चेंडू थांबत नाहीये, पण तोपर्यंत चेंडू त्याला थांबवण्यात यश मिळते फायनली. कारण असं वाटलं की पायाने चेंडू अडवून चेंडू त्याच्या पाया लागून बाहेर निघून गेला की काय, पण इथे मात्र पंचांकडे मात्र काहीतरी अपील करत असताना आणि चेंडू इथे मात्र बघायचा आहे हा सीमारेषेच्या बाहेर गेलाय की नाही, म्हणून असं पंचांनी हा निर्णय कळवलाय, तो म्हणजेच कंट्रोल रूम मध्ये. कारण तिथे मात्र काही अशा काही गोष्टी पाहायला मिळाल्या की ते मात्र तिथून सुचवण्यात आलं की चेंडू चौकार आहे की काय, त्यामुळे त्याची मात्र इथे पडताळणी केली जाईल, पुष्टी केली जाईल 3ऱ्या पंचांकडून का चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय की नाही. आमचे पाहुणे अमर पाटील आणि स्वप्नील पाटील वहाळ यांना विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवर यावं.
थँक्यू. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून या गोष्टीची पुष्टी केली जाईल आमच्या टेक्निकल टीमद्वारे. केतन दळवी असो, किरण दळवी असो, अप्रतिम कामगिरी. संदीप वासकर, ब्युटिफुल जॉब फ्रॉम पीटीसी लाईव्ह. थेट प्रक्षेपण तुम्हाला या स्पर्धेचं रायगड प्रीमियर लीगचं पाहायला मिळत आहे, ते म्हणजेच पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून. आणि चांगला सामना तुमच्या समोर तुम्हाला पाहायला मिळतो. इनक्रेडिबल खालापूर नाणेफेक जिंकून संजय सोलंकीने मात्र जो निर्णय स्वीकारला तो गोलंदाजी करण्याचा आणि इन्व्हाइट केले फलंदाजीला, ते जवळजवळ अंश 11 आदई वावंजे विभाग या संघाला. 10,000च्या पलीकडेचे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून. त्या सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. तर नीरजने मात्र हा निर्णय कळवला की इट्स नॉट अ 4. नीरज राणावत यांच्या माध्यमातून, पंचांच्या माध्यमातून निर्णय आलाय की चौकार नाही आहे इथे. 2 धावा इथे कंप्लीट केलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर तुम्हाला हे पाहायला मिळते की फलंदाज फटका जो मारला तो मात्र व्यवस्थित चेंडू जे अडवला गेला. चांगला फटका होता, वेगवान फटका होता. बघा मगाशीच मी उल्लेख केला की पाय त्याने पुढे आणला होता पण हाताने चेंडू अडवला आणि नंतर तो खेळाडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय. गुड डिसिजन. थँक्स फॉर द क्लिअरिटी पीटीसी लाईव्ह. गुड जॉब. स्कोर मूव्स ऑन 49. ओव्हरपिच डिलिव्हरी ऑन साइडला, कार्पेट शॉट क्षेत्राच्या काय डीप मध्ये, वाईडिश लॉंगर म्हणून खेळाडू येतोय बॅकअप देण्यासाठी. मिड विकेटला चेंडू कव्हर केला जाईल तोपर्यंत 50 धावा इथे पूर्ण होत आहेत त्या अंश 11 या संघाच्या. 50 अप फॉर अंश 11 इन द 5th ओव्हर. 5वं षटक मार्गस्थ असणार. धावसंख्या अंकित झाली आहे ती 50. आपण पहिला सामना मच्छिंद्र बघितला. पहिल्या सामन्यामध्ये 50च्या पलीकडे धावसंख्या नोंदवण्यात आली होती आणि त्या सुद्धा कमी पडल्या होत्या मैदानावर. त्या धावसंख्येचा पाठलाग इथे करत असताना जेव्हा आपण पाहिलं की 60 धावा नोंदवल्या गेल्या मैत्री स्पोर्ट्सकडून आणि सार्थक या संघाने त्या धावसंख्येचा पाठलाग मात्र अवघ्या 1.5 षटक बाकी ठेवत असताना तो सामन्याचा धावसंख्येचा पाठलाग केला होता. त्यामुळे चांगली धावसंख्या नोंदवावी लागेल. मोर दॅन 80 रन्स तरी धावसंख्या हवी धावफलकावर. खोदून काढलाय, पॅरल स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय पण त्याला मात्र यश मिळत नाहीये आणि वॉट अ शॉट. चेंडू सीमारच्या बाहेर जाईल. षटकार. गावचे प्रदीप घरत आहेत अनिल दादा सोबत. अनिल चव्हाण साहेब आनंदात अनिल दादाला देती साथ. थँक्यू डीजे. काय फटका झजवल्यात म्हणजे विश्वास नाही. आपला अनुभव त्याच्या बॅटमधून झळकताना पाहायला मिळाला. एक चौकार आणि एक षटका त्याने जो बॅटमध्ये दाखवलाय वाखाणण्याजोग आहे. लेन गोलंदाजी, हवेमध्ये चेंडू फसलाय, फटका. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगमध्ये जज करतोय आणि विकेट. फायनली मात्र ही जोडी फोडण्यामध्ये यश मिळत आहे कारण पहिला फलंदाज खूप लवकर बाद झाला होता 5 धावसंख्येवर. त्यानंतर 51 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळाली. ती इथे विजय आणि त्याचबरोबर विश्वासमध्ये ती जोडी मात्र फोडली आहे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज अजय मारंजेने. उंच सिक्सर माराया गेला, यो यो बॅटमन आउट झाला. अजय महाराजेचं हे षटक खूप महागडं कारण 3 षटकार आलेत. एक सिंगल एक डबल आहे म्हणजे तब्बल 21 धावा या षटकात खर्च झाल्यात आणि एक सफलता मिळते ती अजय महाराजेला. 5 षटकांचा खेळ तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना 5 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय आणि 5 षटकाकडे धावसंख्या पाहायला मिळते ती 56 धावा धावफलकावर. 11.20 ची गती ठेवत असताना ही धावसंख्या इथे मात्र नोंदवली गेली. मगाशी म्हटलं की 80+ तुमच्याकडे जर 80+ धावसंख्या असेल 6 षटकांच्या सामन्यामध्ये निश्चित तुम्ही फाईट करू शकता कारण मागच्या सामन्यात पहिल्या सामन्यामध्ये जवळजवळ 60 धावा होत्या आणि त्या 60 धावा सुद्धा मात्र कमी पडल्या डिफेंड करत असताना मैत्री स्पोर्ट्स या संघाला म्हणजेच विशाल जितेकरच्या संघाला. आणि त्या 61 धावसंख्येचा पाठलाग 1.5 षटक बॅलन्स ठेवत असताना 4.5 षटकामध्येच तो मात्र सामना फिनिश केला तो सार्थक 11 कोपर या संघाने, जीवित मात्रेच्या संघाने. 5 षटकाकडे 56. समर्थ कडूच्या हातात पुन्हा चेंडू सोपवले तो संजय सोलंकीने. यष्टीच्या मागे संजय फ्लाइंग स्लीपमध्ये उभा आहे आणि स्वतः कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये येतोय तो प्रशांत खानावकर. अत्यंत जुना खेळाडू रायगड विभागातला. रायगडच्या क्रिकेटला एक वेगळी जी किनार तुम्हाला पाहायला मिळते यामध्ये प्रशांत खानावकरचा उल्लेख जरूर केला पाहिजे. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, जबरदस्त फटका, काय शॉट आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, पॅरल स्ट्रोक. खूप कमी उंचीचा फटका होता. सीमारेषे बाहेर 6 धावा. मुन्ना झुंड में तो सुअर आते हैं.
पद्धतींचं बळ येऊ शकतं एवढी ताकद या गाण्यामध्ये आहे मच्छिंद्र. मोटिवेशन सॉन्ग. एकच वादा राजूदादा. धावसंख्या फ्लाय होते, उंच उडी घेते आणि जाऊन विसावते ती 62 या धावसंख्येवर इन द स्लॉग ओव्हर, इन द डेथ ओव्हर. चांगला समाचार घेतला पहिल्या चेंडूवर विजय बालाजीने. ऑन साईडला पूल केलाय शतशः काय डीप मध्ये 2 खंडूच्या गॅपमध्ये चेंडूला एक्झिक्यूट केलंय. कार्पेटचा शॉट पाहायला मिळतो, जोपर्यंत चेंडू कव्हर केला जाईल तोपर्यंत पुन्हा एकदा विजय बालाजी येतोय स्ट्राईक एंडवर. काय बॅटिंग, काय फलंदाजी, काय इथे मात्र पोटेन्शियल दाखवलं आपल्या बॅटमधून. 15 चेंडू त्याने मात्र फेस केलेत आतापर्यंत आणि 43 धावेंचं आतापर्यंत 43 धावेंचं कॉन्ट्रीब्युशन दिलंय आपल्या संघासाठी. सुपर बॅटिंग. 286चा स्ट्राईक रन रेट पाहायला मिळतो त्याच्या बॅटमधून. सुपर अँड सुपर बॅटिंग. कारण त्याला माहिती आहे की पहिल्या षटकामध्ये धावसंख्या कमी, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावसंख्या कमी, 2 षटकाकडे फक्त 10 धावा होत्या. अशा मुमेंटला तो मैदानाच्या आतमध्ये आलाय मच्छिंद्र आणि तिथून मात्र त्याने आपला डाव सावरलाय. एक पात्री अभिनय काय असतो, 100ली बॅटिंग काय असते ती मात्र पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये ती फलंदाज विजय पिल्लाईकडून. सुपर बॅटिंग. 43 नॉट आउट स्टील करंटली इन द ग्राउंड आणि धावसंख्या संघाची 64 लॉस ऑफ 2. हो ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर हलकासा चेंडू लेग ब्रेक होतोय, आउटस्विंग होतोय आणि इथे मात्र डॉट टाकत असताना थोडासा मात्र कमबॅक केलंय. आणि ज्याप्रमाणे प्रेक्षकांचा तुम्हाला आवाज ऐकायला मिळतोय, भरपूर प्रेम करतात ते रायगड प्रीमियर लीगवर आणि सामना किती महत्वाचा आहे दोन्ही संघाच्या माध्यमातून ते मात्र त्यांच्या आवाजातून ऐकायला मिळते. 64 लॉस ऑफ 2. हो सबमरीन चेंडू खाली राहतोय. यष्टीच्या मागे अप्रतिम क्षेत्ररक्षण एक्कूकडून. झोकून दिलं पूर्णपणे स्वतःला. पहिला चेंडू निश्चित म्हणे की मात्र विजय पल्लेसाठी होता, षटकार मारला, त्यानंतर एक डबल आली आणि त्यानंतरचे नंतरचे 2 चेंडू कमबॅक करत असताना समर्थ कडू. व्हेरी एक्सपिरियन्स क्रिकेटर समर्थ कडू असो किंवा विजय बालाजी. रिव्हर्स अटेम्प्ट करायचं होतं, टायमिंग होत नाहीये. चेंडू एक्झॅक्टली कुठे ब्रश होते पंच बघतायत. 2 धावाचा प्रयत्न असेल, विजय तो स्ट्राईक एंडला वेगाने आणि 2 धावा इथे पूर्ण सुद्धा होतात. गुड रनिंग. पंच लेग बायची सिग्नल करतायत त्यामुळे संघाच्या खात्यामध्ये धाव ऍड होईल आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकेल धावफलकावरती एकूण 66 धावा. पण जो प्रयत्न जो किल्ला लढवला एकाकी तो म्हणजेच विजय बालाजीने. मगाशी मी याप्रमाणे उल्लेख केला की रायगड प्रीमियर लीग मधील जी ट्रॉफीची संकल्पना आहे ती खूप सुंदर आहे. मिस्टर अली यांचा मी कौतुक करेन, त्यांनी मात्र ही ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे, पुरस्कृत केली आहे. यामध्ये मला रायगडची छटा पाहायला मिळते आणि रायगडच्या छटेवर किंवा या किल्ल्यावर आरूढ असलेला शिवाजी महाराजांचा तुम्हाला एक छानशी मूर्ती पाहायला मिळते जी मतलब तुम्ही पाहतात घोड्यावर आरूढ आहे आणि ती तुम्हाला प्रतिमा तुम्हाला या स्क्रीनवर सुद्धा पाहायला मिळते. ब्युटिफुल ट्रॉफी रायगड प्रीमियर लीग सीझन 1 RPLची आणि खूप चांगली संकल्पना. मिस्टर अलींचं कौतुक व्हायला हवं त्यासाठी त्यांनी ही ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली या स्पर्धेमध्ये. थँक्यू सो मच. 66 लॉस ऑफ 2. निर्णायक चेंडू या इनिंग मधला. ऑप्शनच्या थोडासा बाहेर समोर एक्झिक्यूट केलाय. व्हॉट अ शॉट आउट ऑफ द पार्क. चेंडू सीमारेच्या बाहेर जाईल. विजयच्या बॅटमधून अजून एक धमाका होतोय. षटकार. सत्यवान किती एक्साइट झाले होते बघा, कारण आम्ही मगाशी अनाऊन्स केलं होतं की अंश 11 संघाकडून जर कुठला फलंदाज अर्धशतक झळकावतोय तर त्यासाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक होतं ते अनमोल कडव आणि संजू गावणकडून. पण एक धाव फक्त कमी पडली ती मात्र मैदानावर विजय बालाजीला. पण काय बॅटिंग केली आहे. खेळ आवडला असेल तर टाळ्या व्हायलाच पाहिजे विजयच्या फलंदाजीसाठी. वॉट अ बॅटिंग. 100ली बॅटिंग केली. एकतर्फी मात्र अभिनय करत असताना, एक पात्री अभिनय करत असताना एकूण धावसंख्या वैयक्तिक नोंदवली मात्र 49. 272च्या स्ट्राईक रन रेटने बॅटिंग करत असताना संघाची धावसंख्या नेऊन ठेवली आहे. मला सांगतात रोहित पवार 72 धावा धावफलकावर आणि 73 धावसंख्येचं लक्ष ठेवलंय. इनक्रेडिबल खालापूर या संघासमोर. हॅलो हॅलो सर, रायगड प्रीमियर लीग इथे सुरू आहे आणि तमाम सर्व क्रीडा रसिक या मॅचचा आनंद घेत आहेत. अतिशय चांगला सामना मैदानावर सुरू आहे. इनक्रेडिबल खालापूर आणि अंश 11 आदई वावजे विभाग. 72 धावा केलेल्या आहेत वावजे विभागानं आणि 73 धावांची गरज आहे. मैदानावर आपण बघतोय की सगळे जे इनक्रेडिबल खालापूर संघाचे जे खेळाडू आहेत ते एकत्र येऊन आता स्ट्रॅटर्जी ठरवत आहेत. गणपती बाप्पा मोरया म्हणाले आणि पुन्हा पॅव्हेलियनमध्ये जात आहेत. आता मी जो बसलेलो आहे किंवा मी जो उभा आहे तो स्वर्गीय माजी खासदार दिबा पाटील स्टँडमध्ये आलेलो आहे. बरेचसे स्टँड्स इथे आहेत. स्वर्गीय माजी खासदार दिबा पाटील स्टँडमध्ये भरपूर गर्दी आहे आणि माझ्याबरोबर काळुंद्र्याचे पनवेल तालुक्यातील काळुंद्र्याचे मनीष घरत आहेत. तर मनीष घरत यांना मी इथे विचारतोय, जरा जोरदार कल्ला, जोरदार हल्ला आणि सगळेजण इथे खुश आहेत कारण सगळे स्टँड तसे बघितले आपण तर सगळे स्टँड फुल झालेले आहेत, हाऊसफुल झालेले आहेत.
मी विचारलं इथे आलेल्या सर्व पाहुण्यांना आणि प्रेक्षकांना की तुमच्यातील कोण बोलेल का, तेव्हा मनीष घरत तयार झालेले आहेत. त्यांच्याबरोबर एक छोटासा कार्तिक चिखलेकर छोटासा मुलगा आहे. कितवीला आहे रे तू? पहिलीला आहे. आणि काळुंद्रे गाव म्हटलं की काळुंद्रे गावाचे गणपती प्रसिद्ध आहे, जागृत देवस्थान आहे. काळुंद्रे गावातील गणपतीला आपण कोणताही नवस केला की तो पूर्ण होतो असं म्हणतात. तर मी विचारीन आमचे मनीष घरत यांना की ही रायगड प्रीमियर लीग बघताना तुम्हाला कसं वाटतं? खरं तर मी अनिल दादाचं खूप कौतुक करेन, कारण त्यांनी छोट्या छोट्या गावातले जे प्लेयर्स आहेत त्यांना हे मोठे टुर्नामेंट खेळायला भेटत नाही आणि त्यांच्यासाठी हा खूपच चांगला असा प्लॅटफॉर्म बनवलंय. त्यांचं पहिल्यांदा मी कौतुक करेन आणि एकच प्रेक्षकांच्या मिनिट वतीने थांबवतोय. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. सन्मान्य कर्नाला विभाग अध्यक्ष सन्मान्य बालूशेठ पाटील यांचं आगमन झालं. रॉयल एंट्री बघू शकाल त्यांची. मोस्ट वेलकम, सुस्वागतम. रायगड प्रीमियर लीग मध्ये तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि गणेश शेठ पाटील त्यांच्या समेत दिनेश शेठ पाटील नरेश शेठ पाटील यांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम. हा नक्कीच मच्छिंद्र इथे मनीष घरत आपल्याबरोबर जोडलेले आहेत. या रायगड प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला आवडलेली टीम कोणती, प्लेअर कोणता आणि ही रायगड प्रीमियर लीग तुम्हाला का आवडली? मला वाटतं याच्यामध्ये सगळ्या टीम टॉपच आहेत आणि त्याच्यामध्ये स्वरा स्पोर्ट्स कळंबोली हाच नक्कीच विजय होणार याच्यामध्ये होणार. आणि माझा आवडता खेळाडू ह्या आता टुर्नामेंटमधून बाहेर झाले आकाश गणपत तारेकर. बरेचसे प्लेयर्स तुझे फेवरेट आहेत. स्वरा कळंबोलीला तुम्ही बेस्ट ऑफ लक दिलेलं आहे, परंतु या टुर्नामेंटसाठी एक विशिष्ट ट्रॉफी बनवण्यात आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ प्रतिमा बनवण्यात आलेली आहे. त्या ट्रॉफीबद्दल काय म्हणाल? बोलणं कमीच आहे, कारण का शिवछत्रपतींची कुठलाही प्रतिमा असू देत ती सर्वोत्कृष्टच असते. आणि ट्रॉफीबद्दल बोलला तर अप्रतिम ट्रॉफी आहे. या अख्ख्या क्रिकेटच्या पूर्ण जर्नीमध्ये असणार आहे ही ट्रॉफी. नक्कीच तुमच्या बरोबर बोलताना अतिशय आनंद झाला. तुम्ही किती दिवस इथे येत आहे आणि तुमच्या बरोबर कोण येत आहे? मी आता हा 4था दिवस आहे, फायनल दिवस आहे म्हणून मी आज आलोय आणि माझ्या मित्रांसोबत मी आलेलो आहे. राकेश चिखलेकर, आकाश गिरी हा स्वतः सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेला स्वरा कळंबोलीचा खेळाडू आहे. रुद्रांश गोवारी असे खूप सारे माझे मित्र इकडे इकडे बसलेले आहेत अजून. नक्कीच. आणि हे होते मनीष घरत. यांच्या गावातील पण अनेक खेळाडूंना संधी या रायगड प्रीमियर लीग मध्ये मिळालेली आहे, त्याबद्दल काय म्हणाल? परेश चिखलेकर, प्रवीण जगदाळे, प्रवीण घरत तो सुद्धा या टुर्नामेंटमध्ये तिघेही बाहेर झालेले आहेत. आणि आकाश गिरीच आमच्या गावातला एक खेळाडू राहिले, त्यामुळे त्याला सपोर्ट असणार आहे माझा. नक्कीच अतिशय चांगलं वाटलं तुम्हाला इथे या टुर्नामेंटला पाहण्यासाठी आपण आलात, रायगड प्रीमियर लीग पाहण्यासाठी आलात. अजून कोण बोलणार आहे का? हॅलो माली सर, एक मिनिट थांबवतोय. मांडेवाले साहेब आगमन झालंय. तर विभागीय अध्यक्ष सन्माननीय बाळूशेठ पाटील यांचं आत्ताच आगमन झालंय. मी विनंती करेन या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय दिनेश मंगेशी साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभास आपण त्यांचा आपण शुभ सन्मान करावा. हे स्पर्धा आपण पाहतोय आणि स्पर्धेच्या मागे जो मास्टर माइंड आहे ना तो म्हणजे आमचे मंगेशर वाकडेकर. राजकारणाचा दांडका अनुभव आहे आणि क्रिकेटचा देखील दांडका अनुभव आहे. त्यांच्याच संकल्पनेतून ही आपण मास्टर माइंड कल्पना पाहतोय. आणि तेवढंच आमचं पाठबळ सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्मान्य अनिलदादा पाटील, त्यांची फॅमिली सुद्धा या मंचावरती असताना मोस्ट वेलकम, स्वागत आहे. बघू शका स्क्रीनवरती आपण. प्रेक्षकांना आज शेवटचे दिवस आहे मित्रांनो, आमची कॉमेंट्री तुमच्यापर्यंत पोहोचली नाही तर आम्ही मनापासून माफी मागू. कर सातत्याने पाहुण्याचं आगमन होणार आहे, त्यावेळी आमची जर कॉमेंट्री तुमच्यापर्यंत पोहोचली नाही तर आम्ही माफी मागणार आहोत तुमच्याकडनं. तर विनंती करेन साहेबांना की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. विनंती करेन साहेबांना, बालूशेठ पाटील यांना की विभाग अध्यक्ष यांच्या स्क्रीनवरती बघू शकाल आपण हा सन्मान स्वीकारताना आमचे मास्टर माइंड या स्पर्धेचे मंगेशजी वाकडेकर, माजी सरपंच देखील आहेत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे आणि मास्टर माइंड मी त्यांना का म्हटलो, कारण पूर्ण संकल्पना आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून आणि संपूर्ण आमची टीम त्यांच्या माध्यमातून संकल्पना आपण पाहतोय. त्यामध्ये आमचे अनिलदादा पाटील असतील, मंगेश वाकडेकर असतील, दत्ता गायकर असतील, आमचे राजेश तांडेल असतील. संपूर्ण मेहनत बघू शकाल. दोन आयोजक, मोठे आयोजक स्क्रीनवरती. बट ब्युटिफुल पिक्चर ऑन द स्क्रीन बघू शकाल आपण. या तिन्ही आयोजकांना अस्वीकार करता सन्मान आहे तुमचा रायगड प्रीमियर लीग मध्ये. कारण रायगड ही संतांची भूमी आहे. संतांच्या भूमीमध्ये तुमचे पाय लागतात. 105 हुतात्म्याने बलिदान दिलेली भूमी आहे. आणि त्यानंतर मी आमंत्रित करेन
मुख्य आयोजक आमचे अनिलदादा पाडे आणि कार्याध्यक्ष मंगेशजी वाकडेकर यांना बघू शकाल आपण स्क्रीनवरती. त्यानंतर आमचे दत्ता वामन गायकर अध्यक्ष पंचक्रोशी कला क्रीडा मंडळ आणि उपाध्यक्ष आमचे राजेशजी तांडेल ते सुद्धा कला मित्र मंडळ उपाध्यक्ष, त्यांचे स्वागत करूया आणि आपण वळूया सामन्याकडे. प्रतीक जी खानावकर इनका भी आगमन हो चुका है, उनसे भी गुजारिश करेंगे आइए मंच के ऊपर सभी का स्वागत करेंगे और चलेंगे हम दोस्तों क्रिकेट की इस सदाबहार बेहतरीन दुनिया में. रंगारंग दुनिया मैदान के ऊपर 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम का 22 स्कोर था और इसके बाद 50 रन बनाया मैदान के ऊपर. और क्या बल्लेबाजी की मैदान के ऊपर बालाजी ने, सभी को यहां पर भाग गए. 49 रन बनाया उन्होंने, 1 रन कम थी यहां पर 50 के लिए. लौट चलेंगे दोस्तों क्रिकेट की सदाबहार बेहतरीन दुनिया में, लौट चलेंगे. ये रंगारंग मुकाबले में जीत के लिए 73 का लक्ष्य. दोपहर की कड़ी धूप खचाखच भरा हुआ है स्टेडियम मैदान के ऊपर. अतिथि गण भी मंच के ऊपर काफी मात्रा में. अरेबिक जोड़ी मैदान के ऊपर. स्टार्ट में बल्लेबाज दाएं हाथ के बल्लेबाज, बाएं हाथ के बल्लेबाज तुषार शर्मा और गौरव तो हमारे तेजी चौरगे साहब इनका आगमन हो चुका है, स्वागत है आपका भी. और दत्ता जी खंडागले उनका भी आगमन हो चुका है, उनका भी स्वागत करेंगे. इसलिए दोस्तों मैंने पहले कहा था कि आज हमें रिदम नहीं मिल पा रहा है, माफी चाहेंगे यदि कमेंट्री हमारे आपके तक नहीं पहुंच पाएंगे. तो डीजी को रुकाना चाहूंगा. पहले गेंद पर शानदार शुरुआत करते हुए यहाँ पर फाइन लेग के रीजन में गेंद को खेलना चाहते, लेकिन अंतिम क्षण में यहाँ पर गेंद को मोड़ दिया. लॉन्ग लेग के रीजन में यहां से मिलेगा बेहतरीन शॉट. 4 के साथ शुरुआत करती हुई और यही कारण यहाँ पर 73 का लक्ष्य है. घमासान शुरुआत करते हुए ब्लेजिंग स्टार्ट यहाँ पर बल्लेबाज की और से मिलती हुई गेंदबाजी में आते हुए, गेंदबाज तेज तरह गेंदबाज करते हुए वैष्णव भोईर, बड़े खिलाड़ी यहाँ पर, बड़ा नाम क्रिकेट की दुनिया का, वही वैष्णव भोईर गेंदबाजी में आते हुए. इस बीच अगली गेंद आपकी बार फिर एक बार उसी क्षेत्र में खिलाड़ी वहां पर मौजूद है, लेकिन उनके पहुंच से बाहर गेंद जाएंगे. यहां से एक और शानदार चौका, कमाल की बल्लेबाजी बीच मैदान के ऊपर, P1 का शानदार इस्तेमाल करते हुए. या रायगडचा इतिहास ज्यांनी केला अजरामर, धुंद मेहता होऊन गेला रे, त्याचे नाव दिवा पाटील. थैंक यू तुषार शर्मा उर्फ मन्नी. रॉयल के लिए क्रिकेट खेलने वाले हमारे विजय खानावकर के टीम की ओर से बहुत क्रिकेट खेला इस खिलाड़ी ने प्रसाद जी. और वही खिलाड़ी मैदान के ऊपर शानदार बल्लेबाज करते हुए, उनकी तकनीक देखिए, यहाँ पर फुटवर्क देखिए, क्लास फुटवर्क दिखाते हैं और लेन को काफी बहुत ही पहले भाप देते हैं. और क्या शानदार बल्लेबाज की ये 2 चौके ने मैदान के ऊपर कयामत लाई है. देख सकते हैं कितनी तब्दीली हुई मैदान के ऊपर, यहाँ पर क्षेत्र रक्षण में कितनी तब्दीली होती हुई, क्योंकि ये बल्लेबाज मैदान के ऊपर जब भी जाता है आंधी तूफान के साथ मैदान पर जाता है और मैदान पर वो तबाही तूफान मचाते, जिस तूफान को थमाना किसी भी गेंदबाज के लिए मुश्किल नहीं बल्कि नामुमकिन. यहां पर देखना मन्नी इस समय अटैकिंग स्टांस में, पारी का पहला और पकड़ी पर आपकी बार, बढ़िया ड्राइव किया इस गेंद को और क्या क्लासिकल टाइमिंग दिखाते हुए गेंद लगा के ऊपर. 3 गेंद में 3 चौकार, शानदार जबरदस्त शुरुआत. देखिए यहाँ पर शॉर्ट बैक लिप, गुड फुटवर्क दैट एक्वेजन, excellent body balance, using the pace of ball beautifully, hitting the ball into the gap, nice execute, timing and placement, absolutely superb. Oh what a shot. और क्या शॉट दिखा यहाँ पर. और क्यों रॉयल कोलंबो के लिए हम खेलते हैं ये मन्नी मैदान पर दिखाती हुए. इज प्लेइंग इन ऑल डायरेक्शन, हाउ टू स्टॉप इन स्कोरिंग हाई रैंक इज अ बिग क्वेश्चन इन फ्रंट ऑफ द वैष्णव भोईर. 2 महान खिलाड़ी प्रसाद जी मैदान के ऊपर और क्या खेल चल रहा है मैदान के ऊपर, क्या ताजगी भरा माहौल है मैदान के ऊपर. दर्शक काफी खुश है और मन्नी मैदान के ऊपर उनका बल्ला दोपहर की कड़ी धूप में यहाँ पर जलवा दिखाते हुआ जबरदस्त बल्लेबाजी. हमारे विजय खानावकर भी हमसे जुड़ चुके, स्वागत है आपका. रॉयल कोलंबो के प्रोपराइटर स्वागत है आपका. विद्यमान पार्षद स्वागत है. रॉयल मैन आपका. ये देखिए एक और बढ़िया शॉट फाली के रीजन में, गेंद जारी वन बाउंस सीमा पार, एक और शानदार चौका, चौका चौका और सिर्फ चौके मैदान के ऊपर लगातार 4 चौके. जबरदस्त. व्हाट अ फ्लाइंग स्टार्ट फ्रॉम द मनी, ब्यूटीफुल स्टार्ट फ्रॉम द ओपनर बैट्समैन, व्हाट अ ब्लेजिंग स्टार्ट फ्रॉम द ओपनर बैट्समैन. बात है, जलवा तो मन्नी का मैदान के ऊपर, लेकिन जिस वैष्णव भोईर के नाम से क्रिकेट जानी जाती है वो वैष्णव भोईर काफी परेशान है. कहां पर गेंदे पिच करे, कहां पर लेंथ और लाइन को बरकरार रखे, ये सबसे बड़ा विकल्प उनके सामने. लेकिन मन्नी उफान पर है और मन्नी ने 4 गेंद में 4 चौके लगाए. क्या मन्नी 6 गेंद में 6 चौके लगाकर रायगढ़ प्रीमियर लीग के इस दास्तान में अपने सुने अल्फाजों में क्या कहानी लिख पाएंगे मैदान पर. आपकी बार देरी से यहां पर बल्ले का फेस खोला, लेकिन क्या शानदार वापसी यहाँ पर वैष्णव भोईर ने.
एक बड़ा नाम क्रिकेट की दुनिया का, दोनों बड़े नाम है इस मैदान के ऊपर खेल रहे हैं और क्या महान खिलाड़ी मैदान के ऊपर अपना खेल दिखाते हुए। दोस्तों आज का दिन काफी बड़ा है बिकॉज टुडे इज अ फाइनल डे, हु इज गोइंग टू बी चैंपियन, यू विल गेट आंसर टुडे, सो प्लीज डोंट गो अवे, जॉइन विद अस एंड एंजॉय विद द रायगढ़ प्रीमियर लीग 2021 एंड सीजन फर्स्ट। व्हाट अ ब्यूटीफुल एटमॉस्फेयर फॉर द क्रिकेट। 5 गेंदें फेंकी जा चुके हैं और टीम का स्कोर यहां पर 4 चौके लगते हुए। एक और बढ़िया शॉट, इस समय ग्लांस किया, गेंद रफ्तार से निकलते हुए फाइनल रीजन को चूरते हुए एक और शानदार चौका, 5वां चौका पर बल्लेबाज मन्नी के बल्ले से निकलता हुआ। कुल मिलाकर टीम का स्कोर 20 रन बिना किसी विकेट के नुकसान के ऊपर। हॅलो मच्छिंद्र, आता मी परमपूज्य स्वर्गीय नानासाहेब धर्माधिकारी स्टँड मध्ये आहे आणि या स्टँड मध्ये जे सपोर्टर्स आहेत ना ते अंश 11 आदही वावंजे संघाचे आहेत. काय सपोर्टर्स काय बोलणार? अमित जिंकणार असे ते सगळे म्हणतायत आणि अंश 11 संघाचे जे मालक आहेत शैलेश माळी यांचे छोटे बंधू पंकज माळी इथे बसलेले आहेत आणि त्यांच्या पाठी बराचसा फौजफाटा इथे बसलेला आहे. तर मी विचारेन त्यांना की या टुर्नामेंट बद्दल तुम्ही काय म्हणाल किंवा या लीग बद्दल काय म्हणाल? टुर्नामेंट पहिल्यांदाच भरवण्यात आली आहे आणि अतिशय सुंदर आयोजन आहे आणि रायगड प्रीमियर लीग याच्या पुढे सुद्धा असंच आयोजन चांगलं व्हावं आणि याच्या पुढे नक्की अजून याच्यापेक्षा वेगळं आयोजन बघायला मिळेल पुढच्या वर्षी. धन्यवाद. वळूया पुन्हा एकदा मॅच कडे, कारण मॅच अतिशय रंगात आलेली आहे. ओव्हर टू मच्छिंद्र पाटिल. बहुत बहुत शुक्रिया यहाँ पर माली सर। देखिए आंश शादेव इनके समर्थक कह रहे कि हम जीतेंगे, लेकिन मैं कहूंगा वो सपने में, क्योंकि मन्ने उनके सपने बिखर रहा है यहाँ पर, क्योंकि सपना इधर सजाना है तो मन्ने को आउट करना होगा। 20 रन बना मैदान के ऊपर, यही उम्मीद के ऊपर दुनिया टिकी दोस्तों। अंश 11 की उम्मीद यहाँ पर है। स्वागत है आपका दर्शकों का जो क्रिकेट से काफी प्यार करते हैं। हमारे अंश 11 के सभी समर्थकों का हम स्वागत करते हैं। राउंड विकेट न्यू की शुरुआत संकेत पाटिल यहाँ पर मुरबी से बिलोंग करने खिलाड़ी और यहां से मिलेगा विकेट नंबर पहला। बल्लेबाज के पार का पहला विकेट मैदान से बाहर। पाटील सर इथे सगळे आनंद साजरा करतात जेव्हा विकेट गेली. अंश 11 चे सपोर्टर्स इथे भरपूर खुश झालेले आहेत. काय अंश 11 काय म्हणणार? मौज मस्ती आणि मजा आहे तिकडे. आपण समालोचन करतायत आणि इथे तुमचा एक शिष्य आहे, तुमचा शिष्य सुनील गोंधळी खैरणे, तो तुम्हाला काहीतरी मेसेज देऊ इच्छितो. नक्कीच माली सर. आणि थोडक्यातच ज्या प्रकारे मन्नीनी फलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर सर्कलच्या मध्ये कौतुकास्पद फलंदाजी केली, कारण हाच मन्नी अंश 11 ग्राउंड मध्ये तलोजा एमआयडीसी मध्ये प्रथम खेळायला आला होता. तो चौपेर फटकेबाजी दाखवली आणि प्रेक्षकांची मनं जिंकली होती. मन्नीचं कौतुक. क्या बात है। हमारे सुनील थे हमारे कमेंटर है पनवेल क्रिकेट एसोसिएशन के, और क्या उन्होंने खूब यहाँ पर, क्योंकि विपक्ष टीम के उन्होंने यहाँ पर मैं कहूंगा सराहना की। स्वागत है आपका भी, बहुत अच्छा जॉब माली सर आप कर रहे हैं यहाँ पर। पहली मर्तबा हम देख पा रहे कि दर्शकों की ओर से यहाँ पर आप रिप्लाई ले रहे, आपका भी बहुत बहुत फीडबैक आप ले रहे, स्वागत है आपका भी। और की समाप्ति रुक करके मैदान के ऊपर पहले विकेट का नुकसान के बाद मन्नी यहाँ पर स्ट्राइक पर आते हुए अटैकिंग स्टांस में आप देख पा रहे मंगने को। ये देखिए संकेत का स्वागत किया, या फिर मिस टाइमिंग है और यहां से मिलेगा, और ये देख ले अंपायर की उंगली का हम इंतजार करेंगे, अंपायर के इशारे का। डीजे रुको रुको 1 मिनट रुको। यह अंपायर की उंगली आसमान की तरफ, मन्नी के पार के अंदर संकेत को मिलती हुई बड़ी शिकार, और यहां से मन्नी बैक टू द पैविलियन। 20 रन की शानदार पारी, एक धुआंधार पारी का अंत हुआ। तूफान मैदान से थम चुका यहां पर। में उन्होंने 20 रन की शानदार पारी के लिए तकरीबन 300 के बैटिंग से रंग बनाया उन्होंने, और मन्नी की पारी का अंतर के बाद कप्तान यहां पर राहत की सांस ली। प्रशांत खानाकर ने यहां पर राहत की सांस ली है, लेकिन देखना यहां पर एक कप्तान देख पा रहे संजय सोलंकी, इको यहां पर कप्तान है, और देखना मजा आएगा मैदान के ऊपर। मच्छिंद्र पाटील साहेब असं म्हणतात की कोणती टुर्नामेंट यशस्वी तेव्हा होते
जेव्हा प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद असतो, आपण प्रेक्षकांबद्दल काहीतरी चांगलं बोला. निश्चित तौर पर सर जी, लेकिन यहाँ पर हैट्रिक के कगार पर है गेंदबाज संकेत पाटिल. क्या नाम है, काफी छोटा नाम है लेकिन कितना बड़ा नाम किया इस संकेत ने, बड़ा नाम किया इस संकेत ने. ये देखिए बल्ले का फेस करने की कोशिश, स्ट्रॉन्ग अपील, कितनी बड़ी अपील मैदान के ऊपर. मानो यहाँ पर जिस प्रकार से आवाज हाईवे तक गई होगी, यहाँ पर गूंज वहां पर गई होगी. कितनी बड़ी अपील थी. 11 खिलाड़ी मैदान के ऊपर, 10 खिलाड़ी ने यहाँ पर अपील किए और कड़ी अपील मैदान के ऊपर. क्या संकेत ने गेंदबाज के यहाँ पर आज मुरबी गांव के लिए फक्र की बात है, क्योंकि संकेत पाटिल इस मैदान के ऊपर अपना जलवा काम कर रहे हैं. और तीसरे अंपायर की मांग यहाँ पर, जब तक अंपायर का रिव्यू आएगा तब हम वहां से ले सकते हैं. जबरदस्त माहौल, क्या माहौल है मैदान के ऊपर. दर्शकों से खचाखच भरा हुआ स्टेडियम. दोपहर की कड़ी धूप, दोपहर के ठीक 1:20 हो चुके हैं और जितने दर्शक हमसे यूट्यूब से जुड़ चुके हैं, आपका भी स्वागत है. रायगढ़ प्रीमियर लीग जबरदस्त प्रतियोगिता दोस्तों. कम से कम इस प्रतियोगिता से पिछले 2 महीने से हम इसकी चर्चा कर रहे हैं कि कौन सी टीम उठाएगी, लेकिन उसका जवाब मिलेगा आपको आज इस प्रतियोगिता में. कुल मिलाकर 24 टीमें कुल मिलाकर इस प्रतियोगिता में हिस्सा ले चुकी थी. कई प्रतियोगिता से इस प्रतियोगिता से टीमें घर पे यहाँ पर अलविदा कर चुके हैं, लेकिन आज होगा इस मुकाबले का फैसला, इस प्रतियोगिता का फैसला. कौन सी टीम उठाएगी ट्रॉफी को, इसके लिए दर्शकों की तादाद काफी मात्रा में. दोपहर की कड़ी धूप में चलता हुआ सनसनी मुकाबला. चारों तरफ दर्शकों ने इस मुकाबले, इस मैदान को घेर लिया है. और क्या माहौल है प्रसाद जी, ऐसा लग रहा है कि हम वानखेड़े स्टेडियम में बैठकर कमेंट्री कर रहे हैं. क्या नजारा यहाँ पर, क्या खूबसूरत नजारा. नाही, निश्चितच कौतुक तेवढंच व्हायला हवं, कारण पहिल्या षटकात वैष्णव भोईरसारखा गोलंदाज, एक वेगवान गोलंदाज, एक अचूक टप्प्याचा गोलंदाज, ज्याने मात्र नेहमीच एक विकेट टेकिंग गोलंदाजी केली आहे किंवा इकॉनॉमिक गोलंदाजी केली आहे, अशा मात्र खेळाडूला मात्र तब्बल 20 धावा ठोकल्यानंतर पुढच्या षटकामध्ये संकेतने जणू काही नावाप्रमाणे संकेत दिलेत, ते मात्र इथे मात्र आमच्या संघाने मात्र मागे येऊन पाहणार नाही आहोत. आणि 2 मोठे धक्के देत असताना त्याने गोलंदाजी केली आहे ती वाखण्याजोगी राहिली आहे. तिसऱ्या चेंडूर सुद्धा त्याला यश मिळालं असं त्याचं म्हणणं आहे. त्यामुळे हा पंचाने निर्णय तिसऱ्या पंचांकडे दिलेला आहे. अंपायर इस बात का हम पुष्टि करना चाहेंगे कि यहाँ पर रिव्यू अंपायर ने लिया है, खिलाड़ियों ने लिया है. इस बात की हम पुष्टि करना चाहते हैं. संतोष चौधरी, आपण जर आपला निर्णय कळवायचा आहे, इट्स अंपायर्स कॉल और फील्डर्स डिसिजन. कोणाचाच कॉल नाही, नॉट आउट आहे फलंदाज, त्यामुळे प्लीज कंटिन्यू. निश्चित तौर पर पिछले 3 गेंद में रन नहीं बने. यहाँ पर क्या गेंदबाज के मैदान के उफान पे गेंदबाजी करते हुए, और इसे कहते हैं यहाँ पर उम्दा गेंदबाजी. क्या गेंदबाज कर रहे हैं यहाँ पर. पिछले 3 गेंदों में उन्होंने मन्नी जैसे बड़े खिलाड़ी को यहाँ पर रास्ता दिखाया और 2 उन्होंने सफलता अर्जित की. और क्या गेंदबाज की मैदान के ऊपर संकेत पाटिल. आज की शाम शायद संकेत पाटिल के नाम भी हो सकते हैं. सेकंड पर बल्लेबाज खूंखार शिकारी यहाँ पर, ये को यहाँ पर टीम के कप्तान यहाँ पर आते हुए संजय सोलंकी यहाँ पर बिल्कुल यहाँ पर शॉट को खेल दिया. कारपेट के जरिए खिलाड़ी वहां पर मौजूद, लेकिन उनके पावर से बाहर गेंद सीमा पार. शानदार चौका. सोलंकी बड़ा नाम है प्रसाद जी. ये इस खिलाड़ी ने, मैं कहूंगा, कई साल क्रिकेट की दुनिया में राज किया है. खोपोली गांव से बिलोंग करने वाले खिलाड़ी, कप्तान मैदान के ऊपर, उन्होंने कड़ा जवाब दिया संकेत को. यदि यहां से मन्ने आउट हुए तो क्या, हम मैदान पर अभी भी शेष है. उनकी बल्लेबाजी टैप किया इस गेंद को. अक्लमंदी क्रिकेट, पहले गेंद के ऊपर चौका लगाया, उसके बाद क्या किया, मैदान के ऊपर सिंगल निकाल कर स्टाक को रोटेट किया. इसे कहते हैं सेंसेबल क्रिकेट. यू आर द वॉचिंग द सेंसेबल क्रिकेट. हर कदम फूक कर रखा जाएगा मैदान के ऊपर, क्योंकि आप ये घड़ी आ चुकी है नॉकआउट की. जो हार गया वो मैदान से बाहर, जो जीता वो सिकंदर. टीम का स्कोर लगातार बढ़ता हुआ 25. टीम का स्कोर 2 विकेटों के नुकसान के ऊपर. पर का दूसरा और प्रगति पर P2 में चलता मुकाबला. जीत के लिए 73 रनों का लक्ष्य बीच मैदान पर. आपकी बार फिर एक बार इस गेंद को कट करना चाहते थे, टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई. और क्या गेंदबाज की मैदान के ऊपर अजीम और शान गेंदबाजी रही, क्योंकि पिछले ओवर में 20 रन आए थे और इस ओवर में मैच 5 रन देकर 2 सफलता अर्जित की. क्या मंजीवी गेंदबाजी की. तजुर्बा उनके पास भले कम हो, लेकिन क्या गेंदबाजी की, जबरदस्त गेंदबाजी की. यहाँ पर बिल्कुल तारीफ काबिल गेंदबाज की. और की समाप्ति टीम का स्कोर 25, 2 विकेट के नुकसान के ऊपर. जीत के लिए 73 का लक्ष्य है. अब दिल्ली दूर नहीं, यहाँ पर 24 गेंदे और जीत के लिए 48 रन की आवश्यकता, यानी कि हर गेंद में 2 रन की आवश्यकता. जबरदस्त माहौल, दोपहर की कड़ी धूप और दोपहर की कड़ी धूप में चलती हुई प्रतियोगिता. मजा आएगा मुकाबले में. देख रहे हैं स्क्रीन के ऊपर 25 रन 2 विकेटों के नुकसान के ऊपर. और जिस तरह से बल्लेबाज शुभम मैदान पर है और संजय सोलंकी यानी कि टीम के कप्तान. मैच देखे यहाँ पर संकेत पाटिल का यहाँ पर पूरा मैच 4 खेले उन्होंने, विकेट 5, 8 प्राप्त किए उन्होंने, बॉल उन्होंने 42 पे किए, रन उन्होंने 55 दिए. और क्या यहाँ पर जबरदस्त इकोनॉमी रेट है उनका 7.86.
यस एक मैच में उन्होंने 3 सफलता भी अर्जित किए और ये देखिए स्कोर कार्ड बेस्ट है उनका 19 रन देकर 3 सफलता अर्जित किए थे। क्या जबरदस्त लाइव कास्ट यहाँ पर पीटीसी के माध्यम से हमारे संदीप भास्कर उनकी पूरी टीम और केडी, ये देखिए स्क्रीन के ऊपर ये अद्भुत नजारा, क्या अद्भुत नजारा यहाँ पर मालिक का वीर की ट्रॉफी यानी कि बेस्ट प्लेयर ऑफ द टूर्नामेंट, यानी कि जिसको मिलेगा ना मैं कहूंगा लकी होगा। कितनी बढ़िया पर ट्रॉफी, ये संकल्पना हम देख पा रहे हैं रायगढ़ प्रीमियर लीग के माध्यम से। और की समाप्ति टीम का स्कोर 25 2 विकेटों के नुकसान के ऊपर आने वाली 24 गेंदें और जीत के लिए 48 की आवश्यकता, 12.0 के अवसर से रन बनाने होंगे। क्या इस मैदान के ऊपर प्रशांत खानावकर रोक पाएंगे बल्लेबाजों को, या फिर इस मैदान के ऊपर कप्तान, मैदान के ऊपर अब दोनों मैदान के ऊपर कप्तान है, एक तरफ हम ईकू को देख पा रहे, एक तरफ प्रशांत खानावकर को हम देख पा रहे। गेंदबाजी में तब्दीली, गेंदबाजी में आते हुए विजय यानी कि बालाजी जबरदस्त बल्लेबाज की, उन्होंने उन्हीं के बलबूते पर 49 रन बनाए 19 गेंदों में और उन्हीं के बलबूते पर यहां तक 72 तक पहुंच चुके हैं। 3 ओवर में मैच 22 रन थे और पिछले 18 गेंदों में 50 रन बनाए। तारीफ करूंगा बालाजी की, ऐसे क्षण में मैदान पर आए थे जब रनों की आवश्यकता थी टीम को उर्द विकेट आते हुए। पहली गेंद दूरियां बरकरार रखी, यहाँ पर अंपायर ने बिल्कुल यहाँ पर इशारा किया कि इट इज अ वाइड, एवरी आउट शुड इट इज अ वाइड। जिस तरह से पंछी अपने उड़ान भरने के लिए हाथ खोलते उसी प्रकार हाथ खोले अंपायर ने यहाँ पर और वाइड का इजहार किया। लाइन नहीं मिल पा रही है पहले गेंद पर थोड़ी से चकमा खाते हुए और स्टार्किंग पर बल्लेबाज है संजय सोलंकी, टीम के कप्तान, खूंखार शिकारी जिसे कहा जाता है, जिसे रनों की प्यास कभी बुझती नहीं है, वही खूंखार शिकारी मैदान के ऊपर मरने के बाद जिम्मेदारी कप्तानी संभालते हुए। आपकी बार बल्ले का फेस खोला, खिलाड़ी वहां पर मौजूद, उनके पहुंच से बाहर गए, गेंद जा रही फालने के रिजल्ट में 2 बाउंस, एक और शानदार चौका। तुमची सगळी ताकद आणि आमचा एकच फोन। अनिल दादा इनकी यहाँ पर उनकी नाम के हम धुन सुन रहे हैं यहाँ पर, क्योंकि जिस तरह से वो सरपंच है उन्होंने पूरा चेहरा बदल दिया इस प्रतियोगिता नहीं मैं कहूंगा उनके गांव का भी। और कसलखंड को आप गूगल के ऊपर सर्च करने की कोई जरूरत नहीं है, देख सकते हैं उनको स्क्रीन के ऊपर। मैंने पहले दिन भी कहा था, इसके बारे में भी चर्चा करेंगे हम। बढ़िया शॉट लगाने की कोशिश, लवली डिलीवरी, पहले गेंद पर बालाजी को लेंथ लाइन नहीं मिल रही थी, लेकिन उसके बाद क्या वापसी की बालाजी। एक बड़े खिलाड़ी देखिए एक्शन रिप्ले में किस प्रकार बल्लेबाज यहाँ पर सफल हुए थे, डाउन द ट्रैक आए थे और नेचुरल लेग ब्रेक यहां पर दिखाते हुए ये बालाजी मैदान के ऊपर 49 रन भी बनाए और भली बात ही जानते इस मुकाबले की गरिमा को। शानदार गेंदबाज करते हुए इकू को रुकाना आसान नहीं है। ये देखिए रिवर्स के जरिए, और ये इकू का यहाँ पर बिल्कुल अच्छा प्रयास था, लेकिन 2 महान खिलाड़ी मैदान के ऊपर है, क्योंकि बालाजी भी ओपन क्रिकेट खेलते हैं और यहाँ पर इकू भी ओपन क्रिकेट खेलते हैं, यानी कि खुला क्रिकेट खेलने वाले, खुला चैलेंज मैदान के ऊपर। क्या बढ़िया क्रिकेट मैदान के ऊपर जबरदस्त मुकाबला होगा और धीरे धीरे मुकाबले के ऊपर 15,000 दर्शक इस मुकाबले को लाइव के जरिए देख रहे। स्वागत है आपका आरपीएल में, आज का आखिरी दिन, इट इज अ फाइनल डे ऑफ टूर्नामेंट। एक और बढ़िया शॉट, लेकिन देखना मिस टाइमिंग या प्रॉपर टाइमिंग, खिलाड़ी वहां पर मौजूद और यहां से बहुत ही अच्छे ऋषि चौधरी यहां पर कैच को छोड़ती हुए, लेकिन ताली की गूंज यहां पर गूंज रही है क्योंकि उन्होंने फील्ड रन बना बचा यहां पर और टीम का स्कोर यहां से बढ़ता हुआ। ये देखिए एक्शन रिप्ले देखना काफी बेहद खूबसूरत होगा, रोमांच होगा। एक्शन रिप्ले ऑन साइड में खेला था इस गेंद को, टॉप एज लगता हुआ और गेंद हवा से बातें करती हुई। और हमारे अतुल जी आउटे, इनसे गुजारिश है कामोडे से बिलोंग करते हुए। और ये देखिए एक्शन रिप्ले काफी क्लोज था, अपने बॉडी को स्टेज भी किया था उन्होंने, लेकिन बैलेंस संतुलित नहीं रख पाए और इसी के साथ यहां पर मिलेगा 1 ही रन महज यहां पर। ये देखिए बढ़िया शॉट, खिलाड़ी वहां पर मौजूद, लेकिन आपकी बार, और ये भी कॉन्फिडेंस था, खिलाड़ी वहां पर थे, बिल्कुल बहुत ही आसानी के साथ लेने की कोशिश की यहां पर। कैजुअल लिया इस कैच को, जयदीप मात्र थे वहां पर। जयदीप ऐसा चलेगा तो हमारी जय नहीं होगी बल्कि पराजय होगी, क्योंकि यहां पर कैच को लेना बेहद जरूरी था, खिलाड़ी को मौका मिलता हुआ। इट इज नॉट गुड क्रिकेट फ्रॉम द, मैं कहूंगा जिस टीम की बात कर रहे हैं, इट इज नॉट गुड क्रिकेट फ्रॉम द अंशादीप वॉम्से टीम। लगातार 2 कैचेस छोड़े यहां पर, नॉट अ गुड क्रिकेट। बल्लेबाज उसका फायदा उठाएंगे, मुकाबला रोमांच बढ़ता हुआ, धीरे धीरे मुकाबला रोमांच मोड़ पर आता हुआ, मजा आएगा मुकाबले में। आपकी बार दूरियां बरकरार रखी, बल्लेबाज ने बहुत ही पहले खेला, समरीन डिलीवरी, हमारे प्रसाद जी सर हमेशा कहते हैं निचले हिस्से में रखी, और की समाप्ति हुई, 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। टीम का स्कोर मैच 32 रन 2 विकेटों के नुकसान के ऊपर, 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। ड्रिंक स्टोरी मैदान पर जाएगी, जीत के लिए 73 रन की आवश्यकता और नीड 41 फ्रॉम 18 डिलीवरीज, 18 गेंदे 41 रन की आवश्यकता। ये देखिए मच्छिंद्र पाटील ड्रिंक्स ट्रॉली मैदानात आलेली आहे आणि इथे मी उभा आहे तो परमपूज्य
स्वर्गीय नाना धर्माधिकारी स्टँडमध्ये आहे आणि या स्टँडमध्ये मी अगोदरच सांगितलं की विश्वास पाटील जो जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज आहे, आपल्या रायगडचा टायगर जो उस्मान पटेल आहे त्याचा गुरु आहे, त्याचे फॅन्स इथे बसलेले आहेत, आकाश गोंधळी आणि कल्पेश गोंधळी. त्यानंतर वल्लभच्या मॅचचे यशस्वी आयोजक अंकुश पाटील, SS एंटरप्राइजेसचे परेश पाटील, राजेश पाटील कानपोली, मिथुन पाटील कानपोली, परेश पाटील आणि महेश पाटील कानपोली, या सगळ्यांची नावं मी इथे का घेतोय, कारण स्टेजवर सगळे येतात त्यांचा सन्मान होतो, परंतु प्रेक्षकांमध्ये अगदी जमिनीवर बसून स्टँडमध्ये बसून ही सगळी मंडळी इथे मॅच बघते, म्हणून विशेष त्यांचा इथे आपण सत्कार आणि सन्मान करतोय. तर गोंधळे साहेब काय बोलणार का? हा, नक्कीच मी 2 शब्द मनोगत व्यक्त करतो. रायगड प्रीमियर लीग अतिशय चांगल्या रीतीने भरवली, दिमागदार आणि जोरदार आयोजन असं आपण बघितलं. आजचा अंतिम मेगा फायनलचा दिवस असेल आणि आमचे PTCचे फाउंडर संदीप शेठ वासकर आणि मच्छिंद्र पाटील सर आमचे पनवेल असोसिएशनचे अध्यक्ष यांना तुम्ही मानपान दिला त्याबद्दल मी रायगड असोसिएशनचा मी आभारी आहे, हृदयापासून अंतःकरणापासून आभारी आहे. नक्कीच, आणि तुमच्या सगळ्यांचा खरं तर मी आभारी आहे. तुमच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होत्या. पनवेल वरून तर आलेले आहेत, परंतु रायगडच्या कानाकोपऱ्यातून सगळी प्रेक्षक मंडळी आलेली आहे. तर खास मसळा तळावरून तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं रायगड प्रीमियर लीग साठी शुभेच्छा आलेल्या आहेत आणि त्यांचे सरचिटणीस मनोज भगत इथे बसलेले आहेत. मनोज भगत साहेबांना मी सगळी ही तळ्याची मंडळी आहे, जरा तळ्याच्या मंडळींसाठी पनवेलकर टाळ्या वाजवा. क्या बात आहे. कोण झालाय चालू घेऊ आनंद सामन्याचा, हाय जुना तो सोना विश्वास पाहतो मन तोंडरे गावाचा. थैंक यू. क्या जल्लोष है मैदान के ऊपर. मालिक सर, क्या आपने एंटरटेनमेंट किया यहाँ पर, और जिस तरह से मैंने कहा था कि आंश अलीमन अदीब मामजे के समर्थक सपने में, लेकिन जब उनका सपना अब उजागर हो सकता है, उनके सपने साकार किए जा सकते हैं, क्योंकि मन्नी के आउट होने के बाद इस मैदान पर काफी तब्दीली आ चुकी है, काफी कयामत आ चुके मैदान के ऊपर. आप जीत के लिए 18 गेंदे 41 की आवश्यकता. इक्कू खेल रहे यहाँ पर, संजय सोलंकी खेल रहे 10 रनों के ऊपर खेल रहे, उनका साथ निभा रहे शुभम यहाँ पर 1 रन के ऊपर. अब आएगा खेल का असली मजा. गेंदबाजी में तब्दीली होती हुई, जबरदस्त गेंदबाजी यहाँ पर हुई. 3 ओवर में टीम का स्कोर यहाँ पर 32 रन यहाँ पर बनता हुआ. पिछले ओव्हर में प्रसाद जी पहिले ओव्हर में 20 रन मच्छिंद्र पाटील सर, तुम्हाला फक्त 2 मिनिटांसाठी मी थांबवतोय, कारण मसळा तळ्यावरून जे प्रेक्षक आलेले आहेत ते इथे बोलू इच्छितात. पहिली गोष्ट, मी रायगड प्रीमियम लीगसाठी सर्व खेळाडूंना फायनलसाठी सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आम्हाला 2 वर्ष झाले तळ्या तालुक्याला तालुका असोसिएशन करून, आणि पुढच्या वर्षी नक्कीच आमच्या तळ्या तालुक्यातले खेळाडू असतील. आता सध्या आमच्या मसल्यातले आहेत, काही लॉकडाऊनमुळे आम्हाला समजलं नव्हतं, पण या पुढच्या वर्षी आम्ही नक्कीच याच्यामध्ये पार्टिसिपेट करू. आणि सर्व खेळाडूंना आणि आयोजकांना हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. शुभम यहाँ पर स्ट्राइक पर बल्लेबाज करते हुए मुलगांव गांव से बिलोंग करने वाले खिलाड़ी यहाँ पर व्हाइट का इजहार किया. जिस संकेत ने पिछले मुकाबले में 5 रन देकर 2 सफलता अर्जित की थी, सही सोच से कप्तान के यहाँ पर उनका यहाँ पर इस्तेमाल किया राउंड विकेट आते हुए. ये देखिए बढ़िया शॉट, लेकिन नहीं खेल पाया. यहाँ पर अम्पुल के माध्यम से गेंद जा रही है लॉन्ग के रीजन पे, मिड विकेट के रीजन पे, माफ कीजिए, यहां से मिलेगा महज 1 रन. अब ये मुकाबला खेल का मजा आएगा. किसने सोचा था कि पहले ओवर में 20 रन आए थे. मन्नी मैदान के ऊपर बरसा था, ऐसा लगा कि मैदान के ऊपर तूफानी बल्लेबाजी मन्नी करके इस मुकाबले को 4 ओवर में समाप्त करेंगे, लेकिन संकेत पाटिल ने वापसी करके दिखाई. क्या अजीब शान गेंदबाजी की, और उसी के आधार पर ऊपर मुकाबला अभी कशमकश बनता नजर आ रहा है. इस बीच अगली गेंद, ये देखिए बढ़िया शॉट, ब्यूटीफुल टाइमिंग विद क्लासिकल फुटवर्क. दैट्स अ 6. क्या बल्लेबाजी मैदान के ऊपर. इको अभी भी बता रहे कि मैं क्यों कप्तान हूं, मैंने इस प्रतियोगिता की कप्तानी क्यों संभाली है, जिम्मेदारी क्या होती है, वो जिम्मेदारी को एहसास कराते हुए. संकेत को यहाँ पर तजुर्बा कम है, लेकिन उनके सामने तजुर्बेबाज खिलाड़ी है जिन्होंने घाट का पानी पिया है. वो है बल्लेबाज मैदान के ऊपर संजय सोलंकी मिस, यानी कि इको मैदान के ऊपर बल्लेबाज करते हुए मानो एनकाउंटर कर रहे गेंदबाज का. और देखिए डगआउट पर यहाँ पर एक कैमरा जाता हुआ.
आपकी बात निचले हिस्से में रखा, आप शेर है तो हम भी सवा शेर है, ये जवाब दिया संकेत ने मैदान के ऊपर। डॉट गेम की समाप्ति बरसा रही है दर्शक के मैदान के ऊपर, वापसी के संकेत दे रहे मैदान के ऊपर। टीम का स्कोर यहां पर 40, 2 विकेटों के नुकसान के ऊपर। पर का चौथा ओवर प्रगति पर। 15-33 का समीकरण यहां पर आता हुआ। 15 गेंदें बची, 33 की आवश्यकता। मुकाबले में अभी भी मजा काफी आएगा क्योंकि मुकाबला उफान पर चल रहा है। दर्शकों की तादाद काफी मात्रा में, खचाखच भरा हुआ स्टेडियम, लेकिन सन्नाटे का माहौल बीच मैदान पर। आपकी बार बल्ले का फेस यहां पर खोलना चाहा, उसके बाद अधूरे मन से वापस लिया उसने फैसला और ये छोड़ दिया गेंद विकेट कीपर के दास्तान के लिए। इस गेंद से कोई छेड़खानी नहीं किया पर बल्लेबाज जानते थे संजय कि यहां से वाइड मिल सकता है और थोड़ी दिशा से भटकते हुए, क्योंकि बल्लेबाज काफी खूंखार मैदान के ऊपर है, तजुर्बेबाज खिलाड़ी है, उनके सामने किस प्रकार गेंदबाजी करे ये कई सोच सवाल मैदान के ऊपर संकेत के सामने। ये देखिए कमाल की टाइमिंग, मैग्निफिसेंट स्ट्रोक आउट ऑफ पार्क, दैट्स अ ह्यूज सिक्स। स्टेप आउट हुए थे बल्लेबाज मैदान के ऊपर। जिस तरह से संकेत को सोच में डाला, जिस संकेत ने पिछले ओवर में 5 रन देकर 2 सफलता अर्जित की थी, वो संकेत अब महंगे साबित हो रहे क्योंकि टीम को स्कोर यहां पर 47 पर पहुंचता हुआ। इक्कू जानते कि ये ओवर हमारे लिए बड़ा बन सकता है, बड़ा बनने की कोशिश करते और इस ओवर में बने यहां पर कुल मिलाकर एक छक्का और 2 वाइड भी बने। यहां पर लंबा ओवर चलेगा क्योंकि दिशा से लगातार भटक रहे संकेत मैदान के ऊपर। थोड़ा सा मनोवैज्ञानिक दबाव होगा क्योंकि उनके सामने महान खिलाड़ी है, लेकिन संकेत भी इस मैदान के ऊपर अच्छी गेंदबाजी कर चुके इससे पहले ओवर में, लेकिन क्या वापसी कर पाएंगे या फिर संजय सोलंकी उनको कड़ा जवाब देंगे। आपकी बाहर से यहां पर स्क्वायर कार्ड खेल जा रही है, टर्नमैन के रीजन से ऊपर निकलती हुई सीमा पर चौकार, खिलाड़ी मौजूद लेकिन दर्शक बन गया यहां पर सीधा 4 रन। What a fantastic knock from the captain. 26 he has scored, having facing only 12 deliveries. What a fantastic knock from the Sanjay Solanki. 26 रन की शानदार पारी के लिए। जब मैदान के ऊपर मन्नी थे तब यहां पर रन बरसे थे, लेकिन मन्नी के आउट होने के बाद रनों की रफ्तार बढ़ाने की जरूरत थी। उस वक्त मैदान पर आए और मैदान पर ऐसे आए जैसे कि तूफान है मैदान के ऊपर और तूफानी बल्लेबाजी। आपकी बार समरीन डिलीवरी, जबरदस्त गेंदबाजी और यहां पर एक तेरी एक मेरी, बारी बारी सबकी बारी, पहले आपकी अब हमारी, जबरदस्त कांटेक्ट चलेगा। ये देखिए एक्शन रिप्ले किस प्रकार रहा। 51 रन स्कोरबोर्ड पर बनते हुए 32 रन थे 3 ओवर के समाप्ति के बाद। 19 रन दिए इस गेंदबाज ने। खराब गेंदबाजी हुई इस मैदान के ऊपर। 12 गेंदे और जीत के लिए समीकरण बनेगा 22 रन की आवश्यकता। क्या कहेंगे प्रसाद जी इस मुकाबले के बारे में? डेफिनेटली मी इथे कौतुक संजय सोलंकीचं करेन, तो कॅप्टन नॉक इथे खेळतोय आणि काय त्याने खेळ केलाय, त्याने स्वतःच्या संघाला सावरलंय, स्वतःला सावरलंय आणि तो मात्र फक्त गॅपमध्ये खेळत नाहीये तर खराब चेंडूवर आक्रमण सुद्धा करतोय। इथे मात्र असा एक मात्र त्याने खेळ केलाय, कारण ज्याप्रमाणे मन्नीने बॅटिंग केली, अटॅकिंग बॅटिंग केली, दुसऱ्या षटकात फक्त 5 धावा आल्या, अशा मुवमेंटला मात्र धावांची गरज होती आणि अशा मुवमेंटला कॅप्टनच्या स्टँडची गरज होती। तो स्टँड तुम्हाला कॅप्टनकडून पाहायला मिळतोय। 100 बॅटिंग करतोय आणि काय नॉक, काय बॅटिंग आणि काय परफॉर्मन्स दाखवलाय। इथे मात्र एक बाजू अभिनेता करतोच आहे, पण इथे मात्र डेफिनेटली सांगावं लागेल की मात्र अनुभव त्याच्याकडे काय आहे, की त्याच्याकडे किती पोटेन्शियल आहे, किती गुणवत्ता तुम्हाला पाहायला मिळते आणि एक अप्रतिम खेळ तुम्हाला इथे मात्र दाखवत असताना संजय सोलंकी इथे वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन एक क्वार्टर सेंचुरीच्या कंप्लीटच्या पलीकडे घेऊन गेलाय। 26 धावांवर तो खेळतोय आणि 12 चेंडू आता मात्र 22 धावांची गरज आहे आणि त्याच्यामध्ये आतमध्ये थांबणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असेल। बहुत बहुत शुक्रिया प्रसाद जी, काफी सही राय आपने दी मैदान के ऊपर। इंकू के बारे में बताएंगे। इंकू की एक उंगली फ्रैक्चर है, उसके बावजूद भी बल्लेबाज कर मैदान के ऊपर क्या उफान पर बल्लेबाजी। 12 गेंदे जीत के लिए यहां पर 22 रन की आवश्यकता। 16,000 दर्शक यूट्यूब के जरिए देख पा रहे। स्वागत है आपका इस रायगढ़ प्रीमियर लीग में। जबरदस्त आयोजन और जबरदस्त तूफान मैदान के ऊपर। अब क्या होगा मैदान के ऊपर? बालाजी गेंदबाजी में आते हुए, अच्छी गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी, ब्यूटीफुल डिलीवरी, लेकिन यहां से किस्मत साथ नहीं दे रही है। गेंद गोली की रफ्तार से निकल चुके हैं। 22 का चौका, यानी कि किस्मत चमक रही है बल्लेबाज के फेवर में। सीधा 4 रन। प्रसाद जी यहां पर चौका जाने के बाद 2 खिलाड़ी नीचे बैठे, एक तो खिलाड़ी अभी भी उठा नहीं है। कितना यहां पर उनको रिग्रेट हो रहा है, कितना पछतावा हो रहा है, कितना अफसोस हो रहा है मैदान के ऊपर। ये देखिए प्रशांत, यहां पर प्रशांत खाना को देख सकते हैं ऑन द स्क्रीन के ऊपर। थोड़े से निराश है, हताश है, क्योंकि मुकाबला धीरे धीरे छूट तो नहीं रहा है। ये उनके मन में सवाल बन रहे हैं। इस बीच अगली गेंद,
आपकी बार लेकिन खेलने के लिए विपक्ष की ऊंचाई ज्यादा, स्वयं गेंदबाज अपने पर भरोसा जताते हुए और बालाजी यहाँ पर नो मिस्टेक, एनी मिस्टेक ही हैज टेकन, ब्यूटीफुली टेकन, वन मोर विकेट डाउन। और यहाँ पर 55 के ऊपर तीसरा करारा सदमा, जीत के लिए 10 गेंदे 18 की आवश्यकता। अब आएगा खेल का असली मजा। दादा दादा घरी जा, घरी आता पप्पा तुला लय मारणार आहे। क्या बात है, क्या बात है। यहाँ पर 12 गेंदे और जीत के लिए समीकरण था 22 का, अब 11 गेंदे 18 का समीकरण था, उसके बाद समीकरण पर तब्दील हो चुका है, 10 गेंदे 18 की आवश्यकता। अब यह मुकाबला काफी बड़ा बन चुका है। कितने दर्शक मैदान के ऊपर है, कम से कम 15,000 से भी दर्शक यहाँ पर मैदान के ऊपर है, लेकिन जो कब्रिस्तान में सन्नाटा होता है वो सन्नाटा महसूस कर पा रहे हैं। इसकी वजह है क्योंकि मुकाबला अभी भी गुलदस्ते में, मुकाबला अभी भी खुला नहीं है। क्या मुकाबला मैदान के ऊपर, इसे कहते हैं सनसनी क्रिकेट मैदान के ऊपर, कश्मकश मुकाबला, हैरतंगेज मुकाबला मैदान के ऊपर। क्या इस मैदान के ऊपर इनक्रेडिबल कालापुर जीत पाएगी या इस मैदान के ऊपर हाशिर मादई वामजा टीम जीत का जश्न मना पाएगी? किसके आंखों में होंगे खुशी के आंसू और कौन रोएगा पर खून के आंसू, इसका जवाब मिलेगा मैदान के ऊपर। दोस्तों कहीं भी मत जाना क्योंकि यह मुकाबला आपकी राहों को सुन करेगा, आपके दिमाग को सुन करेगा। जबरदस्त कश्मकश हैरतंगेज मुकाबला बीच मैदान के ऊपर। इस बीच अगली गेंद, ये देखिए इस गेंद को फिर एक बार 18,000 दर्शक इस प्रतियोगिता को लाइव के जरिए देख रहे हैं। देखिए गलतियां हो रही है, गलती के ऊपर गलतियां, दबाव के ऊपर दबाव, जिसे क्रिकेट की परिभाषा में मनोवैज्ञानिक दबाव कहा जाता है, जिसे पुलिस के मार से पुलिस का डर ज्यादा होता है, वो डर वो खौफ मैदान पर हम देख पा रहे हैं। जबरदस्त मुकाबला। आई काइंडली रिक्वेस्ट यू बोथ द टीम, प्लीज डोंट प्ले इन अंडर प्रेशर। इफ यू प्ले इन अंडर प्रेशर यू कांट शो क्वालिटी एंड योर टैलेंट। आई काइंडली रिक्वेस्ट यू शो योर नेचुरल गेम, अपना स्वाभाविक खेल दिखाए क्योंकि मुकाबला अब उफान पर आ रहा है। अभी नहीं तो कभी नहीं, ऐसा मौका फिर कहां मिलेगा? क्या होगा मैदान के ऊपर? दिल को दहलाने वाला, आंखों को भाने वाला, रून साफ करने वाला मुकाबला, कश्मकश हैरतंगेज मुकाबला बीच मैदान के ऊपर। यह शानदार छक्का, कमाल की टाइमिंग यहां पर, शानदार छक्का। संदीप पाटिल रायगढ़ क्रिकेट एसोसिएशन के अध्यक्ष, उनका स्वागत किया यहाँ पर। और क्या शॉट लगा यहाँ पर, जबरदस्त शॉट, क्लासिकल टाइमिंग, ब्यूटीफुल फुटवर्क, और क्या टाइमिंग, क्या नजाकत थी। और गेंद सीमा पर 6 रन। अब मुकाबला दम कम नजर आ रहा है। बालाजी काफी महंगे साबित हो रहे हैं। 8 गेंदे 10 की आवश्यकता। ये देखिए फिर एक बार बालाजी बाप से करते हुए, हमें भी दम है आपको रुकाने के, हम डाल सकते हैं आपके पैरों में जंजीर, और ये जंजीर डालते हुए क्या कश्मकश मुकाबला। अब चर्चा का विषय बन रहा मुकाबला, दर्शकों में चर्चा हो रही है कि आखिरकार मुकाबला कौन जीतेगा, इनक्रेडिबल कालापुर या फिर अंशैली मनादई, कौन जीतगा, शहंशाह होगा मैदान के ऊपर। बच्ची भी गेंदे 7 और जीत के लिए 10 रन की आवश्यकता। अभी आने वाली गेंद इस ओवर के काफी कुछ हो सकती है क्योंकि ये गेंद इस मैदान के ऊपर इस मैच का पर्दाफाश कर सकती है। देखना आने वाले गेंद के ऊपर क्या कुछ होगा। जबरदस्त मुकाबला, कड़ा संघर्ष मैदान के ऊपर, जबरदस्त दर्शकों की तादाद मैदान के ऊपर, और क्या माहौल है, गर्माहट भरा माहौल। दोपहर की कड़ी धूप और दोपहर की कड़ी धूप में चलता हुआ यह रंगारंग कश्मकश हैरतंगेज मुकाबला, पैसा वसूल मुकाबला। दोनों टीमें इस मैदान के ऊपर जान दांव पर लगा रही है इस मुकाबले को जीतने के लिए। 7 गेंदे 10 की आवश्यकता। बढ़िया गेंदबाजी, कमाल की टाइमिंग, लेकिन ये देखिए हाजी और नाजी यहाँ पर हाना यहां से मिलेंगे 2 रन। ये गलतियां है, ये गलतियां मैं कहूंगा इस गलतियों को बख्शा नहीं जाएगा क्योंकि यहां से एक भी रन नहीं था, लेग बाइज का इशारा अंपायर ने किया, और ये 2 रन आपको खून के आंसू रुला सकते हैं। 6 गेंदे 8 रन की आवश्यकता। डीजे हॅलो डीजे मास्टर 1 मिनिट. मच्छिंद्र पाटील या अगोदर मी होतो तो अंश 11च्या खेम्यामध्ये, आणि आता इनक्रेडिबल खालापूरचे जे सपोर्टर्स आहेत त्यांच्या स्टँडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टँडमध्ये हे सगळे इनक्रेडिबल खालापूरचे सगळे सपोर्टर्स आहेत ते बसलेले आहेत. त्यामध्ये खालापूरचे प्रदीप थोरवे, शैलेंद्र शिंदे, सुजित शिंदे, रवी पाटील, किरण देशमुख, रुपेश पाटील, सौरभ पाटील आणि चिनू पाटील आहेत. काय म्हणाल खालापूरकर? ते म्हणतात की आम्ही पण जिंकू शकतो. बघूया, मॅच मध्ये ठसा नाही, अतिशय अटीतटीचा सामना आहे. तर मी त्यांच्यातल्या एकाला विचारू इच्छितो की या रायगड प्रीमियर लीग बद्दल आपण काय म्हणाल?
बोला, घाबरतायत ते. 1 मिनिट सर, बोलतील बोला. खूप छान आयोजन आहे ते. आम्हाला आयोजन आवडलेलं आहे आणि आम्ही खालापूर इन्क्रेडिबलचे सपोर्टर आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. आणि खूप चांगल्या अशा मॅचेस आहेत या. विशेषतः सरपंच अनिल पाटील यांचे आभार मानतो. खूप चांगलं आयोजन नियोजन आणि खालापूर रोज जिंकणार. तुम्ही एवढ्या लांबून सगळे खालापूरवरून इकडे आलेले आहात आणि या रायगड प्रीमियर लीगचा आपण आनंद घेताय. गेले किती दिवस तुम्ही इकडे येताय? 8 दिवस आम्ही रोज येतो इथे. 8 दिवस येतो आम्ही रोज. 8 दिवस रोज येतात, परंतु तुमचं स्वागत करायला आम्हाला मिळालं नाही. आज तुमचं स्वागत होत आहे. जरा जोरदार टाळ्यांनी आपण आपलंच स्वागत इथे परत एकदा करूया. आणि सरपंच यांच्या इथं आम्हाला रोज जेवायची सोय पण केलेली होती. धन्यवाद. सामना अतिशय चांगला रंगतदार होणार आहे आणि दोन्ही बाजूनं तसा विजयाचा कौल आहे. मच्छिंद्र पाटील, आपण या सामन्याचं पुढचं वर्णन करावं. बहुत बहुत शुक्रिया. यहाँ पर साइराज इंटरप्राइजेस टीम के कप्तान और सार्थक 11 कोपर टीम के कप्तान और स्वरा स्पोर्ट कलम्बोली टीम के कप्तान, तीनों कप्तान से गुजारिश है, निवेदन है आपसे, दरख्वास्त है कि लॉर्ड्स के लिए आपको मंच के ऊपर आना है. यहाँ पर जबरदस्त माहौल मैदान के ऊपर. और माली सर, आपका भी बहुत बहुत स्वागत है. क्या यहाँ पर ओपिनियन ले रहे हैं? यहाँ पर दर्शकों का जोश जुनून मैदान पर हम देख पा रहे हैं, लेकिन कई गलतियां की मैदान के ऊपर. 2 कैचेज छोड़े, ये 2 रन बने और यहाँ पर गलतियां को सुधारने का मौका मिल सकता है. रात गई बात गई, छोड़ो कल की बातें. अब प्रशांत खानावकर टीम के कप्तान मैदान पर आते हुए, ये देखिए प्रशांत खानावकर का यहां पर देखना, यहां पर विकेट मिलेगा. यस, विकेट मिलेगा. यहां पर कप्तानी गेंदबाजी करते हुए यहां से विकेट नंबर 5 गेंदे जीत के लिए 8 रन की आवश्यकता. आता रंगात विनोद यहाँ पर आउट हुए हैं, लेकिन अभी भी जादूगर मैदान के ऊपर है, जिसे हम कहते हैं कि इक्कू को कहते हैं, क्यों से जादूगर कहा जाता है. मैदान के ऊपर स्टैंडिंग पारी खेल रहे हैं, अभी भी अपना विकेट नहीं दिया पर प्रशांत खानावकर मैदान के ऊपर. इसी प्रतियोगिता में जब मुकाबला हुआ 16 रन की आवश्यकता थी बचाने के लिए, तब प्रशांत खानावकर ने 1 रन बचाए थे. उसके बाद कंधों के ऊपर लिया था उनको दर्शकों ने. देखना क्या इस मैदान के ऊपर प्रशांत खानावकर इस मुकाबले को जीता पाएंगे. प्रसाद जी, मैं कहूंगा कि आपने गजनी फिल्म देखी होगी, उसमें हर 15 मिनट में आमिर खान अपनी याददाश्त खोते हैं, लेकिन यहां से प्रशांत खानावकर अपनी टीम को जिताएंगे तो आने वाले 15 साल तक दर्शक इस खिलाड़ी को नहीं भूल पाएंगे. हॅलो, मच्छिंद्र पाटील सर, इकडे खालापूरचे सावरोलीचे एक प्रेक्षक आहे, ते इथे शुभेच्छा देऊ इच्छितात. हॅलो, सर्वप्रथम मी इक्कूचे धन्यवाद मानेन, कारण स्टार खेळाडू घेऊन कोणी जिंकेल असं इक्कूने इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं होतं, पण आज इक्कू उतरलाय. फक्त 2 स्टार खेळाडू आहेत, एक मुस्तकीन मुकादम आणि मग एक दुसरा मनी शर्मा. तर इक्कूचे मी मनापासून अभिनंदन मानेन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणि टुर्नामेंटचं मंगेश दादा वाकडेकरांची टुर्नामेंट आम्ही शिवडोन येथे दरवर्षी पाहायला जातो आणि अनिल दादा पाटिल आणि मंगेश दादा वाकड़ीकर. मले सर उनको रुकाएंगे क्योंकि मुकाबला हम उनका ओपिनियन बाद में लेंगे, क्योंकि मुकाबला रोमांच में थोड़ा सी माफी चाहेंगे. 4 गेंदे 8 रन की आवश्यकता. क्या प्रशांत खानावकर इस मुकाबले को रुका पाएंगे? दोनों कप्तान बीच मैदान के ऊपर, आग लगी मैदान के ऊपर और यह मुकाबला उफान पर आता हुआ. जबरदस्त कशमकश तंगीज मुकाबला. ये देखिए बढ़िया गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी. क्यों हम कप्तान है. ये देखिए हमारे सामने तीर्थरूप महाराष्ट्र भूषण नाना साहेब धर्मादय क्रिस्टान में यह जल्लोष होता हुआ. क्या माहौल है मैदान के ऊपर. पिछले 3 गेंद में एक भी रन नहीं दिया, पर 3 गेंदों में 3 डॉट गेंदे एक सफलता अर्जित की है. बची हुई गेंदे 3 और 8 रन की आवश्यकता. क्या मुकाबला पर दिल को दहलाने वाला, आंखों को भाने वाला कशमकश हिरतंगीज मुकाबला. मजा आएगा मुकाबले में. फुल टॉस गेंद, गलती की यहां पर, बड़ी गलती प्रशांत खानावकर की. सीधा 6 रन. देखना नायक. मच्छिंद्र पाटील सर, इकडे जल्लोष बघा, जल्लोष. खालापूरच्या खेम्यामध्ये सगळा जल्लोष होतोय आता.
ये जल्लोश है आज की रात ईकू के नाम या फिर आज की रात प्रशांत खानावकर के नाम। दोनों टीम के कप्तान मैदान के ऊपर है। अगर टीम हारती है तो जिम्मेदार कप्तान है मैं कहूंगा, क्योंकि गलतियां भी काफी हुई यहाँ पर। तो देखना मैदान के ऊपर क्या कुछ होगा। 2 गेंदे 2 रन की आवश्यकता। क्या प्रशांत खानावकर ईकू को रोक पाएंगे या फिर ईकू अपना बदला इस मैदान के ऊपर लेकर इस मुकाबले को जीत में तब्दील कर पाएंगे। जबरदस्त मुकाबला। आने वाली गेंद क्या होगी? यदि मुकाबला टाई होगा तो मुकाबला सुपर ओवर में खेला जाएगा। देखना आने वाली गेंद इस मैदान के ऊपर सभी दर्शकों की निगाहें बीच मैदान पर होगी, क्योंकि आने वाली गेंद इस मुकाबले का पर्दाफाश करेगी। क्या होगा अगले गेंद के ऊपर? क्या कुछ होगा? कितने रन बनेंगे? क्या यूकू के पारी का अंत होगा या यूकू इस मुकाबले को जीतेगा या प्रशांत खानावकर डॉट गेंद फेंकेंगे? क्या कुछ होगा मैदान के ऊपर? क्या क्रिकेट के लिए दोस्तों एक बार जोरदार तालियां के साथ स्वागत करेंगे इस मुकाबले का। जबरदस्त मुकाबला बीच मैदान के ऊपर, कशमकश हैरत अंगेज मुकाबला मैदान के ऊपर, कयामत आ चुके मैदान के ऊपर, तूफानी बल्लेबाजी बीच मैदान के ऊपर। ऑन द स्क्रीन प्रशांत खानावकर पसीने से दरबदर है, क्योंकि खेल इस मैदान के ऊपर पसीने से दरबदर करने वाला मैदान के ऊपर। क्रिकेट खेलने बच्चों का पसीना निकलता है अच्छों का। मुकाबले में मजा आएगा। और यहां से बनेगा शायद ये रन। बिल्कुल इसे कहते हैं आंखों से सुरमा चुराना। अंपायर की उंगली 22 को दिखा दी यहां पर और यहां से मिलेगा 1 रन। यह मुकाबला टाई हो चुका है। जबरदस्त। तो मुकाबला टाई हो चुका है दोस्तों। 1 गेंद अब 1 रन की आवश्यकता। क्या मुकाबला मैदान के ऊपर। जबरदस्त मुकाबला। आप प्रशांत खानावकर भी सोच में जो इस मैदान के ऊपर गेंदबाजी करते हुए। जबरदस्त मुकाबला। इसे कहते हैं कांटे की टक्कर। प्रसाद सर हम हमेशा कहते हैं कि वो मिठाई क्या जिसमें शक्कर ना हो, वो क्रिकेट ही क्या जिसमें टक्कर ना हो। और ईकू ने स्ट्राइक को भी रोटेट किया। 1 गेंद 1 रन की आवश्यकता। मच्छिंद्र पाटील सर पैसा वसूल मॅच झालेली आहे. दोन्ही बाजूनं सेम आग लागलेली आहे आणि असा अटीतटीचा सामना परत पाहायला मिळणं अशक्य आहे. श्वास घेताना आता दोन्ही संघांच्या पासण्या पासपूस पासपूस फुसफुस करतील. क्या बात है, क्या बात है. या हमारे मॅच गोरख मध्ये सर की वादळ आले ते आवाज थी. मैदानात पण दिसतंय बघा. वादळ वावटळ. 1 पाटिल सर. गेंद 1 रन। माली सर क्या होगा मैदान के ऊपर? धक धक आप चालू हो चुके हैं। मुझे याद आई वो माधुरी दीक्षित का सॉन्ग दिल धक धक करने लगा। और वो सॉन्ग मैदान के ऊपर जिन दर्शकों को दिल की मरीज है, मनोवैज्ञानिक रुग्ण है, जिसे अटैक आता है, बड़ी मेहरबानी कीजिए इस मुकाबले को ना देखे दोस्तों। 25,000 दर्शक इस मुकाबले को लाइव के जरिए देख रहे हैं। ये जीत है रायगढ़ प्रीमियर लीग की, ये जीत है नाइजोकर्ताओं की, ये जीत है क्रिकेट की और ये जीत है मैं कहूंगा रायगढ़ प्रीमियर लीग की। क्या जीत मैदान के ऊपर मैं कहूंगा बीच मैदान के ऊपर। दर्शकों से गुजारिश है दोस्तों जोरदार ताली के साथ स्वागत करेंगे इस अंतिम गेंद का। क्या होगा मैदान के ऊपर? 1 गेंद 1 रन की आवश्यकता। क्या मुकाबला सुपर ओवर होगा या फिर यहाँ पर जीत पाएंगे? यस माली सर. वावंजे टीम साठी दिलदोस्त दरियादारी ग्रुप कडून शुभेच्छा आलेल्या आहेत. 1 गेंद 1 रन की आवश्यकता। 25,000 दर्शक इस मुकाबले को देख रहे हैं। स्वागत है आपका दोस्तों। मैं मच्छिंद्र पाटिल स्वागत करता हूं रायगढ़ प्रीमियर लीग में। कहीं भी मत जाना। मैं फिर एक बार गुजारिश करता हूं, अगर आप मनोवैज्ञानिक रुग्ण है, यदि दिल का दौरा आता है, यदि हार्ट अटैक आता है, तो मुकाबले को ना देखें, क्योंकि इस मुकाबले को देखना आपके लिए खतरे से खाली हो सकता है। क्या मुकाबला खेला है। इसे कहते हैं क्रिकेट की जीत, इसे कहते हैं दर्शकों की जीत, इसे कहते हैं यहाँ पर रायगढ़ प्रीमियर लीग की जीत। यह है रायगढ़ प्रीमियर लीग का कुमार और यह जीत इन आयोजकर्ताओं की। क्या मुकाबला मैदान के ऊपर। 1 गेंद 1 रन। मानो मैदान के ऊपर आग लगी हो। क्या होगा? दर्शकों से कचकच भरा हुआ मैदान, लेकिन सन्नाटे का माहौल। अब यह मुकाबला सन्नाटे में तब्दील हो रहा है, लेकिन 1 गेंद के बाद 1 चीखों में तब्दील होगा यह मैदान। क्या होगा बीच मैदान के ऊपर? क्या प्रशांत खानावकर इस मुकाबले को रुका पाएंगे या फिर बल्लेबाज इस मुकाबले को जीत पाएंगे? कशमकश मुकाबला, कांटे भरा मुकाबला, इसे कहते हैं टक्कर। जबरदस्त टक्कर मैदान के ऊपर। 1 गेंद 1 रन स्कोर लेवल हो चुका यहाँ पर। यह मुकाबला सुपर ओवर होगा या फिर जीता जाएगा। 1 गेंद 1 रन और यहां से मुकाबला फिनिश। व्हाट अ ब्रिलियंट फिनिश। और ये सीधा 6 रन। जबरदस्त बॉल डीजे।
से मैं बिल्कुल कहूंगा मैं विकू की जीत यहाँ पर क्या इको ने पारी के लिए यहाँ पर व्हाट अ फैंटास्टिक नॉक फ्रॉम द इको 40 रन्स ही स्कोर हैविंग फेस ओनली 21 डिलीवरी व्हाट अ फैंटास्टिक परफॉर्मेंस ये जीत है इको की ये जीत है खालापुर की ये जीत है क्रिकेट की ये जीत है यहाँ पर आयोजकर्ताओं की और ये जीत है रायगढ़ प्रीमियर लीग की मजा आया दोस्तों मुकाबले में सर्वांचं स्वागत आहे खूप दमदार सामना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाला अच्छा एक बार रुकाना चाहेंगे सकपाल जी हमारे ओमकार के पिताश्री सम्मानीय हमारे अशोक बुआ भी आ चुके हैं स्वागत है अशोक बुआ आपका भी संदीप पाटिल भी आ चुके आपका भी स्वागत है चलेंगे यहाँ पर तर चला चारी संघाच्या संघानंतर मी विनंती करतोय सायनाथ एंटरप्राइजेस त्यानंतर सार्थक इलेव्हन कोपर स्वरा स्पोर्ट्स कलंबोली और इनक्रेडिबल खालापूर चारी संघाच्या संघानंतर यायचे ड्रॉ करण्यासाठी 2 सेमीफायनल एक ग्रँड फिनाले ड्रॉच्या अगोदर मी विनंती करीन सरपंच साहेब आपण